आपल्या सर्वांना कल्पना आहे की टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, दैनिक केसरी आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या 3 संस्थांमधून आपण या हेरिटेज वॉकआउट सुरू केलेला आहे. काही वर्षांपूर्वी आपल्याला माहिती आहे की हा उपक्रम आपल्या विद्यापीठातर्फे आणि या संस्थेतर्फे महाराष्ट्र बरोबर चालत होता. आता आपण केसरी बरोबर करतो. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी आजचे व्याख्याते डॉक्टर अंबरीश खरे यांनी आवश्यक विनंती करते. हेरिटेज इंडियाच्या अनुराधा काळे मॅडम यांनी विनंती करते. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की नक्की आपापले फोन सायलेंट मोडवरती आहेत म्हणजे चेक करा. हे व्याख्यान रेकॉर्ड होणार आहे. नंतर विमानाची क्वालिटी कशी येते ते बघून आपण ठरवणार ती युट्यूबवरती अपलोड करायचं का नाही. पण ते करण्यासाठी तुमच्या फोनचा आवाज घालू नको आणि त्याचबरोबर चर्चा सुद्धा व्याख्यान सुरू असताना कृपया करू नये. आपण नंतर प्रश्नोत्तरांसाठी वेगळं सेशन घेणार आहोत तेव्हा रेकॉर्डिंग थांबवतो. आजचं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी मी आजचे व्याख्याते जे आहेत डॉक्टर अंबरीश खरे यांची सर्वांना ओळख करून देते. डॉक्टर अंबरीश वसंत खरे हे शिक्षणाने काय काय आहेत जाणून घेऊ शकतात. आयुर्वेदाचार्य म्हणजे BA झालेले, त्याचबरोबर संस्कृत प्रॅक्टिसिंग डॉक्टर पण आहेत. संस्कृत पारंगत म्हणजे MA संस्कृत आणि PhD म्हणजे विद्यावाचस्पती संस्कृत त्यांनी केलेलं आहे. त्याशिवाय भारतीय विद्या, भाषाशास्त्र, ज्योतिष आणि ग्रहगणित, योग, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन या विषयात त्यांचं औपचारिक शिक्षण आहे. त्यांनी 3 संशोधन प्रकल्प पूर्ण केले. 4 चालू आहेत सध्या. त्यांचे 8 ग्रंथ आहेत. त्यामध्ये काही स्वलिखित आहेत, काही सहसंपादित आहेत आणि काही अनुवादित आहेत. त्यांचे शोधनिबंध जे आहेत ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधपत्रिका आणि ग्रंथ यामध्ये मिळून एकूण 41 आहेत. त्याशिवाय त्यांनी विविध दैनिक, साप्ताहिक, मासिके आणि इतर वेगवेगळ्या अंकांमधून 50 पेक्षा जास्त वैचारिक लेख प्रकाशित केले आहेत. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विशारद पारंगत पूर्ण केल्यानंतर त्यांना नेट आणि सेट ही सुद्धा परीक्षा पात्र झालेली आणि JRF सुद्धा मिळालेली होती. त्याला ते पात्र होते. पण नंतर लगेचच त्यांना इथे टिमोईमध्ये नोकरी मिळाली. त्यांनी मधल्या काळामध्ये जवळजवळ 16 पारितोषिकं आणि शिष्यवृत्ती मिळालेल्या आहेत. त्यांनी टिमोईमधून डॉक्टर प्राध्यापक श्रीकांत बहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD केलेलं आहे. त्यांचा PhDचा विषय होता क्रिटिकल अँड कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ द शांतिकल्प ऑफ द अथर्ववेद. ते 2012 पासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. 2019 ते 2023 या कालावधीत त्यांनी संस्कृत विभाग समन्वयक आणि जपानी भाषा विभाग प्रमुख म्हणून सुद्धा काम पाहिलं. त्यांनी 30 आंतरराष्ट्रीय आणि 40 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांचे जे अभ्यासाचे विषय आहेत ते प्राचीन भारतीय नाणी, शिलालेख, मूर्तिविज्ञान, बौद्ध विद्या, भारतीय लयन स्थापत्य, पाणिनीय व्याकरण, अवेस्तन भाषा, प्रांतिक चिनी भाषा इत्यादी आहेत. आणि त्या विषयाच्या अनेक कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. ते आपलं अध्ययन किंवा संशोधन सादर करण्याकरता आणि व्याख्यान देण्याकरता जपान, रोमेनिया, श्रीलंका, कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड, फ्रान्स, क्रोएशिया आणि कॅनडा या देशांमध्ये जाऊन आलेले आहेत. ते संविद्या सांस्कृतिक अध्ययन संस्था या संस्थेचे संस्थापक सदस्य आणि संचालक विश्वस्त आहेत. तसंच ते एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या जर्नल कमिटीचे ते समन्वयक आणि सदस्य आहेत. तसंच महानुभावचे पावा काणे पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही जी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची संस्था आहे त्याचे पण ते सदस्य आहेत. तसंच बृहन महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. वेदशास्त्र उत्तेजक सभेचेही ते कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडियाचे ते कोषाध्यक्ष आहेत. तसंच दर्शनिका विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गॅझेटियर जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्याचे पण ते संपादक मंडळाचे सदस्य आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक किंग काशीकर पारितोषिक जे आचार्य विपुल विवरण दत्तपत्रामध्ये असण्यास निबंधकात लिहिलं जातं ते त्यांना लागोपाठ 3 वेळा मिळालेलं आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईद्वारे इंडाल फेलोशिप मिळालेली आहे. तसंच CHAEN जी संस्था आहे त्यांच्यातर्फे
पुराविलेत विषयातील उत्कृष्ट निबंधाकरता पण त्यांना PL पारितोषिक मिळालेलं होतं. लायन्स क्लबतर्फे त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. पंडित सातवकर प्रतिष्ठानातर्फे वेदविषयक संशोधनाकरता त्यांना सातवकर पुरस्कारही मिळालेला आहे. केरळमधील कडवल्लूर येथील अन्योन्य परिषदेमध्ये 3 वेळा विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. वैदिक संशोधन मंडळ, भांडारकर राज्यविद्या संशोधन मंदिर, वेदशास्त्र तेजक सभा, महाराष्ट्र राज्यविद्या परिषद, लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया, श्रीलंका असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज कोलंबो, एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया मैसूर, इंडियन आर्किओलॉजिकल सोसायटी, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर इंडियन हेरिटेज इंडिया, अशा प्रकारच्या त्यांच्या अनेक संस्थांचं त्यांचं सभासदत्व आहे, लाईफ मेंबरशिप आहे. आणि आपल्यातल्या अनेक लोकांचे ते काही वर्ष शिक्षक म्हणून पण इथे होते. तुमच्यातल्या बरोबर ते कंबोडियामध्ये आले असतील असं वाटतं. त्यांचा अनेक विषयांमधला जो काही व्यासंग आहे त्याचा परिपाक म्हणून आज आपण हे व्याख्यान त्यांचे इथे आयोजित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा हा ते आपल्याला उघडून दाखवणार आहे. हा विषय सध्या खूप चर्चेचा आहे. सगळ्या लोकांना याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. अनेक लोकांना आपल्याला याच्यातलं बरंच माहिती असं वाटतही असतं आणि काही गोष्टी थोड्याशा अतिशयोक्त सुद्धा समाजामध्ये या विषयाच्या पसरत असतात. त्यामुळे काही लोक थोडे टिंगल पण करताना दिसतात, तर काही लोक खूपच सिरियसली प्रत्येक गोष्टीला घेतात. पण खरी ज्ञान परंपरा काय आहे हे तुमच्यातल्या काही लोकांनी इंग्रजी या विषयामध्ये शिक्षण घेऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेच. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा या विषयाचा स्कोप खूप मोठा आहे. तो आपण आज थोडक्यामध्ये सरांकडून जाणून घेणार आहोत. हा खूप छोटा वेळ आहे इतक्या मोठ्या विषयाकरता. आणि आपल्याला कल्पना असेल की आमच्याकडे या विभागाच्या अंतर्गत भारतीय ज्ञान प्रणाली पारंगत हा अभ्यासक्रम आम्ही सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये MA इंडियन नॉलेज सिस्टीम असा तो विषय आहे. तर त्याचीही तोंडओळख होईल. आणि आपल्याला कल्पना आहे की पावसाळ्यामध्ये हे हेरिटेज वॉक हे वॉक न होता आपण इंडोर व्याख्यानं घेतो. तर त्याच्यातलं हे पहिलं व्याख्यान आता आपण आज केलेलं आहे. मी सरांचा हा वेळ न घेता त्यांनी व्याख्यान सुरू करावं त्यांना विनंती करतो. आणि सर्वांनी आपले फोन नक्की शांत करा. मातुगो निकषग्रावा मतिहिन्नः सरस्वती प्राज्ञेतर परिच्छेदम वचसैव करोतीला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ही खरं माझीच मातृसंस्था आहे आणि मी इथे कामाला सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्याच संस्थेमध्ये आज वेगळ्या एका कार्यक्रमात व्याख्यान देण्याचा वेगळा योग आलेला आहे. अनेक विद्यार्थी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर त्यांनी काही शिकलेले मुद्दे पण वेगळ्या स्वरूपामध्ये सादर करायचा प्रयत्न करतोय. भारतीय ज्ञान परंपरा ह्या विषयावर हे आजचं व्याख्यान आहे. आणि आताच विभाग प्रमुख म्हणजे मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे मुख्य आपला हा जो कार्यक्रम असतो हा हेरिटेज वॉक या स्वरूपाचा असतो. परंतु पावसाळ्यामध्ये आपण हेरिटेज वॉकच्या ऐवजी हेरिटेज विषयक व्याख्यान काही घेतो आणि त्याच्यातलं आजचं हे व्याख्यान असणार आहे. आता हेरिटेज म्हणजे वारसा म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मूर्त आणि अमूर्त म्हणजे टँजिबल आणि इनटँजिबल या दोन स्वरूपाचा वारसा हा आपल्याला लाभतो याची आपण माहिती घेतलेली किंवा आपल्याला माहिती असतं. तर त्याच्यातल्या मूर्त वारशाची बऱ्याचदा आपल्याला ओळख असते कारण आपण जाऊन त्या स्थळांना भेटी देतो, ते पाहतोच, थोडं त्याची माहिती देतो. पण या व्यतिरिक्त अमूर्त स्वरूपाचा जो वारसा असतो तो वेगवेगळ्या परंपरांनी चालत प्राचीन काळापासून येऊन आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. आणि म्हणूनच भारतीय ज्ञान परंपरा हा जो विषय आहे त्याचा विचार आजच्या व्याख्यानासाठी करायचा आपण ठरवलं. इथे जो नवीन अभ्यासक्रम पुढे सुरू होणार आहे तो भारतीय ज्ञान प्रणाली या नावाने जरी सुरू होत असला तरी शासकीय नाव भारतीय ज्ञान परंपरा असं या विभागाचं सुरुवातीला दिलं गेलं. ज्या वेळेला शासकीय पातळीवर हा विषय पुढे न्यायचे प्रयत्न काही वर्षांपूर्वी सुरू झाले आणि त्यामुळे या व्याख्यानाचं शीर्षक आता भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा असंच ठेवलेलं आहे. आता भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय हे बघत असताना त्यातले जे 3 शब्द आहेत, भारतीय म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि परंपरा म्हणजे काय, या तिन्ही गोष्टींना काही विशिष्ट अर्थ हा मानला गेलेला आहे. त्या चौकटीमध्ये असलेल्या गोष्टीचाच भारतीय ज्ञान परंपरा म्हणून विचार होतो असं आपल्याला दिसतं.
तर त्याच्यातलं भारतीय हा शब्द अर्थातच स्पष्ट आहे, भारत देशाशी संबंधित असलेला असा हा सगळा विषय आहे. पण तरी सुद्धा भारताच्या आजच्या भौगोलिक सीमांपर्यंत मर्यादित ठेवायचं आहे का, तर तसं त्याचं स्वरूप नसून तो इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणजे भारतीय उपखंडाशी संबंधित असलेला असा हा विषय मानला जातो. त्याचं कारण असं की भारताच्या शेजारचा आजचा जो प्रदेश आहे तो आज राजकीय दृष्ट्या जरी स्वतंत्र देशांच्या रूपाने आपल्याला दिसत असेल, त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार किंवा अफगाणिस्तान यासारखे देश असतील किंवा वरच्या बाजूला तिबेट असेल, तरी सुद्धा प्राचीन काळी आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी असलेली जी संस्कृती होती ती संस्कृती एक जिन्सी होती. राज्य जरी वेगवेगळे असतील तरी एका सांस्कृतिक धाग्याने हा सगळा प्रदेश बांधलेला होता आणि त्यामुळे त्या परंपरेचा चालत आलेला वारसा आहे तो भारताच्या आजच्या भौगोलिक सीमांपुरता मर्यादित नाहीये, तर त्याच्या पलीकडे सुद्धा तो पसरलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय उपखंडाचा विचार हा साधारणपणे भारतीय ज्ञान परंपरे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपण करत असतो. ह्या नकाशामध्ये तुम्ही साधं हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीची प्राचीन काळी असलेली जी स्थळं होती ती कुठे होती असं जर विचार केला, त्यानंतर मॅच्युअर हडप्पन फेज घेते की याच्या आधीही आपल्याला हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला दिसतो. पण साधारणपणे इसवी सन पूर्व 2500 वर्ष जर तुम्ही बघितलं म्हणजे आजपासून जवळपास 4500-5000 वर्षापूर्वी सुद्धा भारताच्या कितीतरी बाहेरपर्यंत ही संस्कृती पसरलेली आहे, त्याची स्थळं आपल्याला उपलब्ध आहेत असं आपल्याला लक्षात येतं. किमान तेव्हापासूनचा वारसा हा आपल्याला ज्ञात साधनांमधून जाणून घेता येतो. ह्याच्याही आधीचं जे युग होतं ज्याला आपण अश्मयुग असं संबोधतो आणि जे भारतीय विद्येमध्ये किंवा आर्किओलॉजीमध्ये शिक्षण घेतलेले लोक इथे उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे की पुराश्म, मध्याश्म, नवाश्म वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने अश्मयुगाची ही बारीक सारीक मांडणी वर्गीकरण करून त्याचा अभ्यास केला जातो. ह्या इतक्या जुन्या काळापासूनचा म्हणजे जवळपास 8-10 हजार वर्षापासूनचा वारसा हा खरं तर आहे. पण संस्कृती म्हणून ज्याला म्हणता येतील तो वारसा सुद्धा 5-6 हजार वर्षापूर्वीपासूनचा आपल्या देशाला लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याचाच विचार हा आपल्याला ज्ञान परंपरांच्या दृष्टीने करायचा असतो. मग मुद्दा येतो की ज्ञान म्हणजे काय काय येतं, तर ज्ञानाचे सुद्धा वेगवेगळे स्रोत वेगवेगळे प्रकार हे आपल्याला दिसतात. मुख्य केंद्रस्थानी जो विषय भारतीय ज्ञान परंपरेमध्ये मांडलेला दिसतो त्याच्यात तुम्हाला दर्शन म्हणजे तत्वज्ञानाची जी भारतातली परंपरा आहे त्यांचा मुख्य विचार दिसतो. त्याचप्रमाणे प्राचीन काळी भारतामध्ये असलेलं विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक जे काही काय म्हणता येईल प्रगती झालेली होती किंवा जो भारत पुढारलेला होता ते विषय नेमके कोणते कोणते होते याचा विचार केला जातो. साहित्य, कला आणि संस्कृती ह्या दृष्टीने विचार होतो ज्याच्यासाठी भारत आजही प्रसिद्ध आहे आपल्याला दिसतं. आणि हे सगळं बऱ्याचदा लिखित साधनांमध्ये वाङ्मयीन साधनांमध्ये मिळतं, पण त्या पलीकडे जाऊन लोकपरंपरेने मौखिक परंपरेनेही चालत आलेली अशी जी काही साधनं असतील त्यांचाही विचार हा भारतीय ज्ञान परंपरेमध्ये केला जातो. विशेषतः कला आणि हस्तव्यवसाय म्हणजे आर्ट्स अँड क्राफ्ट्स अशा पद्धतीचा जो विचार असतो तो बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की प्रत्येक ठिकाणी त्याचा ग्रंथ आहे का, कोणी लिहून ठेवलंय का असं आपल्याला मिळत नाही. पण त्याचा प्रत्यक्ष वापर जे करतात, प्रत्यक्ष उपयोग जे करून दाखवू शकतात असे लोक अस्तित्वात असतात आणि पिढ्यानपिढ्या ते ज्ञान ते पुढच्या पिढीला देत आलेले असतात. अशी लोक आधी उपलब्ध आहेत. त्या लोकांकडे परंपरेने जे चालत आलेलं ज्ञान आहे तेही या भारतीय ज्ञान परंपरेचा भाग आहे. त्याच्यामुळे अशा सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा एकत्र विचार हा या ठिकाणी केला जातो. आता उदाहरण म्हणून आपण काही गोष्टी इथे उदाहरणार्थ दर्शन लिहिलं तर त्याच्या अंतर्गत भारतीय तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा या तुम्हाला आलेल्या दिसतात. आस्तिक आणि नास्तिक अशा 2 प्रकारची तत्वज्ञान हे आपल्याला दिसतात. त्याच्यात आस्तिक परंपरा जी आहे ती वेद प्रामाण्य मानणारी. आता इथे आस्तिक आणि नास्तिक हे शब्द देव मानता का किंवा देव मानत नाही म्हणजे अथेइस्ट किंवा थेइस्ट या अर्थाने आलेले शब्द नाहीयेत. तर वेदांना प्रमाण मानता का, जर मानत असाल तर तुम्हाला आस्तिक असं म्हणता येईल आणि जर तुम्ही वेदांना प्रमाण मानत नसाल तर तुम्ही नास्तिक ठराल. त्याच्यात देव आहे की नाही याच्याशी याचा संबंध नसून वेद प्रमाण आहेत की नाही याच्याशी याचा संबंध आहे. आणि अशी वेगवेगळी दर्शनं मुख्य जी आहेत त्याच्यात 6 आस्तिक आणि 3 नास्तिक दर्शन आहेत. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा पाशुपत्र, रसेश्वर इत्यादी दर्शनं होती आणि अशा वेगवेगळ्या दर्शनांचा संग्रह हा नंतर सर्व दर्शन संग्रह या नावाने आपल्याला केलेला दिसतो मध्वाचार्यांनी. त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करायला लागेल. ह्या दर्शन परंपरांमधून आलेलं ज्ञान हे सुद्धा कुठल्या स्वरूपाचं आहे हे आपण पाहू शकतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे पुरावे समोर आणले जातात.
त्याच्यात मुख्यतः करून गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, स्थापत्य आणि अभियांत्रिकी हे काही विज्ञान आणि काही तंत्रज्ञानाचे मुद्दे आम्ही घेतले उदाहरणं. ह्या तऱ्हेचे ग्रंथ पण उपलब्ध आहेत आणि त्याचे प्रत्यक्ष म्हणजे टँजिबल ज्याला म्हणता येतील असे मूर्त पुरावे हे सुद्धा आपल्याला भारतभरात उपलब्ध होतात. त्यांचा अभ्यास हा केला जातो. साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर प्रत्यक्ष वाङ्मय निर्मिती तर भरपूर झालेली आहेच. त्या व्यतिरिक्त संगीत, नृत्य, नाट्य, वाद्य ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या येतात, शिल्प येतात, चित्र येतात. आता प्राचीन भारतामध्ये पुन्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण पेंटिंग आणि स्कल्पचर याच्या दोन शाखा म्हणतो. तर बऱ्याचदा चित्र हा शब्द आपण पेंटिंगसाठी वापरतो आणि शिल्प हे जे आहे ते स्कल्पचर असं आपण म्हणतो. पण शिल्पशास्त्र म्हटल्यानंतर त्याच्या प्राचीन काळी पेंटिंग्सचा सुद्धा अंतर्भाव अनेकदा आपल्याला झालेला दिसतो. कारण शिल्प हा या सगळ्याला उद्देशून असलेला शब्द आहे. पण ह्या सगळ्या प्रकारचं भरपूर ज्ञान हे पण भारतामध्ये उपलब्ध होतं. त्या व्यतिरिक्त कृषी, जलव्यवस्थापन याच्याशी संबंधित अनेक विषय होते. यातले काही विषय आपल्याला लिखित स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ग्रंथात संग्रहित झालेले दिसतात. पण मौखिक परंपरेने सुद्धा या विषयीचं ज्ञान हे आजवर चालत आलेलं आहे. गावोगावी राहणारे जे शेतकरी आहेत, जे वर्षानुवर्ष शेती करतात आणि अन्न पिकवून आपलं भरण पोषण करतात, त्या शेतकऱ्यांना दरवेळी ग्रंथ उघडून बघायला लागत नाही. त्यांना त्यांचं ज्ञान हे मौखिक परंपरेने वडिलांकडून मिळालेलं असतं. कधी कुठली शेती करायची, कधी पाऊस झाला तर काय होतं, कधी पिकाची पेरणी करायची, ते कधी उगवून येणार, हे सगळं त्यांना माहिती असतं आणि त्याप्रमाणे ते काम करत असतात. त्यामुळे हे मौखिक परंपरेने आलेलं खूप मोठं ज्ञान हे त्यांच्याकडे खरं तर एकत्रित झालेलं आहे असं आपल्याला दिसेल. आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो म्हणजे ह्या सगळ्यांची परंपरा म्हणजे नेमकं काय असतं. तर परंपरा हा शब्द आपल्याला माहिती आहे चांगल्यापैकी, ज्याच्यामध्ये ज्ञान म्हणजे जे सैद्धांतिक पातळीवरचं ज्ञान आहे, त्याचबरोबर त्याच्यावरून तयार झालेले प्रत्यक्ष, ज्याला प्रॅक्टिस असा आपण शब्द इंग्लिशमध्ये वापरतो, त्या प्रत्यक्ष उपयोग त्या गोष्टीचा जो केला जातो, त्याच्यामुळे काही संकेत किंवा काही रूढी ही ठरलेली असते. त्या ज्ञानाचा त्या रूढीप्रमाणे प्रयोग केला जातो. त्याचप्रमाणे त्यांचा काही विश्वासाचे स्थान असतात की हे झालं की असं होईल, ह्या प्रकारचा आमचा विश्वास आहे किंवा ह्या प्रकारच्या आमच्याकडे चालत आलेली गोष्ट आहे की हे झालं की आम्ही असं करतो. ह्या पद्धतीचं जे ज्ञान आहे ते त्या श्रद्धेच्या चौकटीत पण अनेक असते. त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार एकत्रितपणे केला जातो आणि अर्थातच त्याची एक संघटित चौकट तयार झालेली असते. कारण अनेकदा हे ज्ञान कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये मांडून शिस्तशीरपणे आपल्या समोर ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे या सगळ्याला परंपरा असा शब्द आपण वापरतो आणि त्याप्रमाणे भारतीय ज्ञान परंपरा हे थोडक्यात प्राचीन काळी भारतामध्ये उदयाला आलेली अशी ही एक ज्ञानाची चौकट किंवा रूढीची चौकट असं आपल्याला म्हणता येईल आणि ती या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये मुख्यतः बघितली जाते. आता प्राचीन काळी भारतात उदयाला आलेली म्हणजे नेमकी कधी आली असा आपल्याला प्रश्न पडेल. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं भारतीय इतिहासाचे काही महत्वाचे कालखंड असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या चौकटीचा शेवटी विचार करायला लागतो. साधारणपणे इतिहास ही जी संकल्पना आहे ती जेव्हापासून आपल्याला लिखित पुरावे मिळायला लागतात त्या काळाला आपण इतिहास काळ असं म्हणतो. आणि भारताच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की बुद्धापासूनचे पुरावे बऱ्यापैकी लिखित स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होतात आणि इसवी सन पूर्व 6वे शतक हा जो एक ढोबळ काळ आपण धरला तर त्याच्या पूर्वीचा जो काही इतिहास आहे ज्याचे लिखित पुरावे आपल्याकडे नाहीये त्याला इतिहासाच्या आधीचा असल्यामुळे त्याला प्री हिस्ट्री असा शब्द जनरली वापरला जातो. काही देशांमध्ये तुम्ही बघितलं तर दोनच प्रकार असतात, प्री हिस्ट्री, हिस्ट्री, या दोन भागांमध्ये विभाजन आपल्याला झालेलं दिसतं. भारताच्या बाबतीत मात्र एक वेगळा प्रकार आपल्याला घडलेला बघायला मिळतो. तो म्हणजे हा इतिहासाच्या आधीचा जो काळ आहे त्याच्यात सिंधू संस्कृतीपासून बुद्धापर्यंतचा हा जो काळ आहे त्याच्यात घडलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे सिंधू संस्कृतीची लिपी आहे, म्हणजे लेखी पुरावा आहे. मुद्दा असा आहे की तो लेख जो काही आहे म्हणजे ती लिपी जी आहे ती वाचली गेलेली नाही आणि त्याच्यामुळे साधन उपलब्ध आहे पण वाचलं न गेल्यामुळे आपल्याला त्याच्यात काय सांगितलंय हे ठामपणे सांगता येत नाही. अशा प्रकारचा हा काळ आहे आणि त्याच्यामुळे हा प्री हिस्ट्रीच्या नंतर खरं तर येईल पण इतिहास त्याला म्हणू शकत नाही, असा मधलाच काळ आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रोटो हिस्ट्री असा शब्द वापरला जातो आणि त्यामुळे भाषांतर करताना मराठीमध्ये प्राग इतिहासच्या म्हणजे प्री हिस्ट्रीच्या नंतर येणारा पण इतिहासाच्या पूर्वी येणारा असा इतिहासपूर्व काळ असं म्हणता येईल. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की प्राग ऐतिहासिक काळ हा अगदी अश्मयुगापासून सिंधू संस्कृतीपर्यंत येईल, म्हणजे पहिलं नागरीकरण जे आपण म्हणतो तिथून पुढे बुद्धापर्यंतचा जो काळ आहे तो इतिहासपूर्व काळ म्हणून येईल. आणि नंतरचा जो इतिहास काळ आहे त्याच्यात सुद्धा प्राचीन इतिहास जो आहे तो म्हणजे
आता मी म्हणलं तसं महाजनपद जी आली, बुद्धापासून पुढचा सगळा काळ आला, तिथपासूनचा तो साधारणपणे 11व्या शतकापर्यंतचा काळ धरला जातो. त्याच्यानंतर मिडीव्हल एजेस म्हणजे मध्ययुग जे सुरू होतं ते मध्ययुग सुद्धा ह्याच्यात धरलं जातं भारतीय ज्ञान परंपरेत. आणि असं मानलं गेलं की ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा काळ ब्रिटिशांनी त्यांचं राज्य स्थापन केलं. म्हणजे 1818 साली आपल्याला म्हणते की पेशवाई उडाली आणि ब्रिटिश अधिकृतपणे सत्ताधीश झाले भारतात. तोपर्यंतचा सगळा काळ हा जो मध्ययुगाचा आहे तो सुद्धा या भारतीय ज्ञान परंपरेच्या चौकटीत बसणार आहे. आता मुद्दा असा येतो की भारतीय ज्ञान परंपरेच्या चौकटीत ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा असा विशिष्ट काळ घालायचं कारण काय, तर आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिश आल्यानंतर त्यांचं राज्य जरी फक्त पुढे 150 वर्ष जवळपास राहिलं असलं तरी ह्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपल्या प्राचीन संस्कृतीत ज्या परंपरा होत्या त्यांना धक्के देण्याचं आणि ते नष्ट करण्याचं काम केलं. अनेकदा आपल्याला असंही लक्षात येतं की जाणीवपूर्वक काही परंपरा बंद पडतील किंवा नामशेष होतील हे त्यांनी बघितलं. आणि त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काहीतरी गोष्ट आहे हे आज पुन्हा सांगण्याची वेळ आली. त्याचं कारण म्हणजे हा त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या राज्यकाळामध्ये घडलेला भाग आहे. आणि त्याच्यामुळे ते येण्यापूर्वीची काय परिस्थिती होती, त्या काळी भारताकडे कुठलं ज्ञान होतं हे पाहणं, याचा अभ्यास करणं हे मुख्यत्वे करून भारतीय ज्ञान परंपरेमध्ये उपयोगी ठरतं. आता इतिहासाचे जे अभ्यासक आहेत त्यांना साधारणपणे चौकट माहिती असते, परंतु पुन्हा एकदा जे नवे लोक आहेत त्यांना कळावं म्हणून सांगतात की या ठिकाणी तुम्हाला मध्यामध्ये शून्य काढलेलं दिसेल आणि त्याच्यानंतर इसवी सन असा शब्द उजवीकडे वापरलेला आहे आणि इसवी सन 500, इसवी सन 1000, इसवी सन 1500 असं लिहिलेलं आहे. हा एक प्रकारचा भारतीय इतिहासातला काळाचा तक्ता म्हणजे टाइमलाईन आहे असं तुम्ही समजा. आणि त्या शून्याच्या डावीकडे जर तुम्ही बघितलं तर इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 1000 असं लिहिलेलं दिसेल. आज सर्वसाधारणपणे सगळीकडे जी वर्ष बघितली जातात ती ह्या इसवी सणाच्या चौकटीत म्हणजे ख्रिस्त जन्मापासून पुढची किंवा ख्रिस्त जन्मापूर्वीची अशा पद्धतीची बघितली जातात. पूर्वी त्याला बीसी आणि एडी अशा बिफोर क्राइस्ट आणि अॅनो डॉमिनी म्हणजे देवाच्या राज्यात अशा अर्थाचे शब्द वापरले जायचे. त्याच्याऐवजी काही ठिकाणी आता कॉमन एरा, कारण तो सर्वसामान्य झाला असतं तसं काही नाहीये, तो त्यांनीच आणलेला आहे, पण तरी वेगळं काहीतरी आपण आहोत असं दाखवलं पाहिजे म्हणून आता सीई म्हणजे कॉमन एरा आणि बिफोर कॉमन एरा बीसीई असे वेगळे शब्द पण काही वेळेला लोक वापरतात असं आपल्याला दिसतं. तर मुख्य सांगायचा मुद्दा असा आहे त्याच्यात की पुढचे जे आकडे आहेत ते शून्यापासून वाढत जाणारे आहेत. त्याच्यामुळे 500च्या नंतर 1000, 1000च्या नंतर 1500, 1500च्या नंतर 2000 असे ते येणार आहेत. पण इसवी सन पूर्व काळात मात्र उलटी कालगणना असल्यामुळे 1000 हा 500च्याही आधी असतो किंवा 1500 हे 1000च्याही आधी असतात हे लक्षात ठेवायचं. काळ देताना तिथे 1000 ते 1500 इसवी सन पूर्व असा आपण देऊ शकत नाही, तो 1500 ते 1000 असा द्यायला लागतो, कारण 1500 हे जास्त जुने किंवा 2000 इसवी सन पूर्व हे अधिक जुने 1500 पेक्षा. अशा क्रमाने आपल्याला डावीकडे जायला लागतं. ही टाइम रेंजची चौकट लक्षात घेऊन जर आपण बघितलं तर इसवी सन पूर्व 2000च्याही पलीकडे खूप इतिहास हा भारताचा आहे, भारतीय ज्ञान परंपरांचा आहे. तो कसा आहे आणि तो आपल्यापर्यंत कसा पोहोचलाय याची काही बाजू फक्त आजच्या व्याख्यानात आपण बघणार आहोत. म्हणजे तसं सगळेच्या सगळे जे पैलू आहेत ते काही भारतीय ज्ञान परंपरेचे एका व्याख्यानात बसवणं शक्य नाही, पण काही महत्वाच्या पैलूंचा विचार आपण करणार आहोत. ते करण्यासाठी कुठली साधनं मुळात आपल्याला उपलब्ध होतात हे आपण बघूया. मी मगाशी म्हणलं तसं बहुतेक साधनं लोक परंपरांच्या बाजूनी चालत आलेली आहेतच, पण त्या व्यतिरिक्त कोडिफाय झालेली विशिष्ट प्रकारे मांडण्यात आलेली ग्रंथ स्वरूपात रचना केलेली अशा पद्धतीची अनेक साधने आपल्याला उपलब्ध आहेत. आणि जनरली आपल्याकडे 14 विद्या 64 कला या स्वरूपात या साधनांचा अनेकदा उल्लेख केलेला दिसतो. यातल्या विद्या हा जो शब्द आहे तो अर्थातच त्या विद्यास्थान याचा अर्थ विशिष्ट पद्धतीची सैद्धांतिक मांडणी किंवा सैद्धांतिक चौकटीत ते ज्ञान सांगणं अशा प्रकारचा असतो, ज्याला थिअरी असा शब्द आपण वापरू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त कला ज्या असतात त्या प्रात्यक्षिक त्याचा काहीतरी उपयोग असतो. प्रत्यक्ष हाताने काही गोष्टी करणं, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवणं, कौशल्य मिळवणं हे अपेक्षित असतं. ह्या दोन्ही प्रकारे मिळून या सगळ्या साधनांचा उपयोग करून मग आपल्याला एकंदरीत भारताची ज्ञान परंपरा काय होती हे कळेल. 14 विद्या कोणत्या, तर आपल्याला असं लक्षात येतं की वेदापासून ह्या 14 विद्यांची गणती सुरू होते. 4 वेद कोणते हे सगळ्यांना माहिती आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद असतात. त्या पुढे जाऊन त्या वेदांचा अभ्यास आणखी चांगल्या पद्धतीने करता यावा यासाठी 6 वेदांगांची रचना झालेली आहे, ज्याच्यामध्ये शिक्षा, व्याकरण आणि निरुक्त हे 3 वेदांग आणि काहीसं त्याच्यासोबत जाणारं छंदशास्त्र हे पुढचं वेदांग आहे, जे भाषेच्याच वेगवेगळ्या पैलूंचा खरं तर विचार करतात.
भाषा बोलण्यासाठी तयार होणारे वर्ण, ज्याच्यापासून पुढे शब्द आणि वाक्य तयार होतात, त्या वर्णांचं उच्चारण नेमकं कसं करायचं, वर्णापासून शब्द बनल्यानंतर शब्दांचा वापर भाषेत करण्यासाठी त्याला प्रत्येक कुठले लावायचे, शब्दांचा अर्थ कसा असतो, आणि ज्या वेळेला पद्य रचना केली जाते म्हणजे काव्य तयार करण्यासाठी, त्यावेळेला त्या पद्य रचनेमध्ये असलेले वेगवेगळे छंद म्हणजे वृत्त असतात की कशी बनतात, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हे सगळे वेदांनी करतात. आणि मग प्रत्यक्ष वैदिक साहित्यामध्ये येणारा जो आणखीन पुढचा एक भाग आहे तो म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी यज्ञ विधी केले जाणं. त्या विधींशी संबंधित असलेली पुढची 2 वेदांत आहेत, ज्योतिष की ज्याच्यामध्ये मुहूर्त या विषयाचं ज्ञान आहे, कारण ज्योतिष याचा अर्थातच येथे फलज्योतिष, कुंडली पाहणे वगैरे याच्याशी काही संबंध नाहीये. हे जे ज्योतिष आहे मुहूर्ताशी संबंधित आहे, कारण एखादा यज्ञ करायचा तर तो कुठल्या मुहूर्तावर केला पाहिजे याविषयीचे त्यांचे काही आडाखे असायचे, आणि त्याच्यामुळे नक्षत्र, तिथी, वर्ष ह्याविषयीचं जे वेगवेगळं ज्ञान आहे, ऋतू कधी कुठले येतात ह्याविषयीचं जे ज्ञान आहे ते या ठिकाणी आपल्याला व्यक्त झालेलं दिसतं. कल्प किंवा सूत्र या नावाने जे शेवटचं वेदांत ओळखलं जातं, याच्या प्रत्यक्ष रिच्युअलची, विधींची माहिती असते. एखादा यज्ञ किंवा यज्ञातले जे लहान लहान विधी असतात ते नेमके कसे केले जातात, कोणी करायचे, कुठल्या क्रमाने करायचे, ह्या प्रकारचं सगळं ज्ञान हे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. ह्या वेद आणि वेदांचं एकूण तुम्ही बघितलं तर 10 ही बेरीज भरते. त्याच्या पुढच्या ज्या 4 गोष्टी चतुर्दश विद्यास्थानांमध्ये आहेत, त्यातली पहिली आहे मीमांसा. मीमांसेमध्ये आपल्याला माहिती आहे की खरं तर या वैदिक साहित्याचाच विचार हा केलेला आहे, पण याच्यात मीमांसेच्या पुढे येणारा आणखी एक भाग आहे तो म्हणजे न्याय. मीमांसा आणि न्याय ही दोन्ही दर्शन परंपरेमधली मोठी प्रसिद्ध असलेली अशी दर्शनं आहेत की ज्याच्या म्हणजे ती आस्तिक दर्शन तर आहेतच, पण वेद परंपरेचा आधार घेऊन सृष्टी निर्मिती, वैदिक विधी वेगवेगळे जे आहेत त्यांचा होणारा परिणाम किंवा ते का केले पाहिजे, तसेच करण्यामागचं त्यांचं तत्वज्ञान काय आहे इत्यादी गोष्टींवर विचार हा सगळा ह्या दर्शनांमध्ये आपल्याला केलेला दिसतो. त्यामुळे त्यांना स्वतंत्र एक स्थान या इतर दर्शनांपेक्षा वेगळं असं या 2 दर्शनांना दिलेलं दिसतं. त्या व्यतिरिक्त पुराण आणि धर्मशास्त्र हे जे पुढचे 2 ग्रंथ आहेत, पुराण हा एकच ग्रंथ नाही तर पुराण या ग्रंथांतर्गत येणारे बरेच ग्रंथ त्या प्रकारचे आहेत, त्यांचा समावेश आहे याच्यात. आणि धर्मशास्त्र याचा अर्थ समाजामध्ये असलेले नीती नियम, समाजात कशा प्रकारे वागावं ह्याविषयी चालत आलेल्या परंपरा, त्यांचा समावेश सुद्धा ह्या चतुर्दश विद्यास्थानांमध्ये केला जातो. आणि ह्या सगळ्यांचा विचार हा 14 विद्यानंतर आपल्याला करायला लागतो. आता 64 कला ह्या खूपच आहेत, त्यांची सगळी काही संख्या घेऊन विवेचन करणं एका व्याख्यानात शक्य नाही, त्यामुळे मी काही फक्त घेतलेल्या आहेत. आपल्या इथेच काम करणाऱ्या डॉक्टर सुनीला गोंधळेकर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीनिमित्त जी व्याख्यानं झाली त्याच्यामध्ये 64 कलांवर व्याख्यान दिलेलं होतं, जे युट्यूबवर आहे, तर तुम्ही जरूर तेही व्याख्यान ऐका ज्याच्यात तुम्हाला 64 कलांची आणखी नव्याने ओळख होईल. त्यातल्या काही ह्या तुम्हाला सहज कळण्यासारख्या आहेत, जसं गीत, वाद्य, नृत्य, नाट्य यासारख्या कला असतील. काही वेगळ्या मी मुद्दाम घेतलेल्या आहेत, त्यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. पुष्पास्तरण म्हणजे फ्लॉवर अरेंजमेंट ही कशा पद्धतीने केली पाहिजे ही सुद्धा एक कला आहे असं त्यांनी सांगितलंय. मणिभूमिका कर्म याच्यामध्ये भूमी याचा अर्थ जमीन किंवा खरं सांगायचं तर फ्लोरिंग, त्या फ्लोरिंगवर वेगवेगळे रत्न, मणी किंवा दगड हे कसे बसवून तुम्हाला तो सुशोभित करता येईल. म्हणजे एक प्रकारे आधुनिक काळात तुम्ही टायलिंग किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे दगड लावून पद्धतीने फ्लोरिंग करता, ते एक प्रकारचं कला ही मानलेली आहे आणि त्याला एक वेगळं महत्व आपल्याला दिलेलं दिसतं. उदकवाद्य हे जलतरंगासारखं आहे की पाण्याचा वापर करून वाद्य काम करणं म्हणजे वाजवणं, काहीतरी स्वर तालाची निर्मिती करणं हा भाग त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर सुगंधपत्र युक्ती हा जो प्रकार आहे त्याचा संबंध गंधशास्त्राशी आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळी सुगंधी द्रव्य त्यांचा कधी कुठे कसा वापर केल्याने काय फळ मिळेल किंवा कशा प्रकारे त्यांचा वापर करणं चांगलं राहील, वाईट राहील, काय करावं काय करू नये ह्या पद्धतीचं वर्णन हे आपल्याला त्याच्यात केलेलं दिसतं. त्याच्यानंतर कर्णपत्रभंग, नेपथ्य योग ह्या तऱ्हेचे काही आहेत की जे काही प्रमाणामध्ये नाट्य, नृत्य यांच्याशी संबंधित आहेत, काही प्रमाणामध्ये ते त्या सादरीकरण जे केलं जातं त्यातल्या कलाकारांची सजवणं, त्यांना त्यांच्या अंगावर वेगवेगळे दागिने चढवणं याच्याशी संबंधित असलेल्या अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर कर्णपत्रभंगाच्या खाली भूषण योजना नावाचा एक प्रकार दिसेल. कधी कुठले दागिने घालावेत याची योग्य ती जाण असणं अपेक्षित आहे. म्हणजे जनरल 10 दागिने म्हणून काही लोक घालत नाही, आपल्याला माहिती आहे.
तर ते कसं केलं पाहिजे, काय करणं चांगलं राहील, प्रसंगानुरूप कसं तुमची वेशभूषा असावी याचंही शास्त्र म्हणून विचार केलेला आहे. ती एक कला आहे असं इथे आपल्याला सांगितलेलं दिसेल. त्याच्यानंतर सुचिवय कर्म हे रफूचं काम आहे. सुचीचा अर्थ सुई आणि विवय धातू जो आहे तो विणणे किंवा वस्त्र विणणे या अर्थाचा आहे. तर त्याच्यामुळे सुईचा वापर करून वस्त्र विणणं, रफू करणं, टाके घालणं या पद्धतीचं काम आहे. ते छान करणं ही सुद्धा एक कला असते. ती कला या ठिकाणी आपल्याला सांगितलेली दिसेल. पुस्तकं वाचणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. तर जनरल पुस्तकं वाचणं असं इथे अपेक्षित नसून विशिष्ट प्रकारे जसं आपण अभिवाचन म्हणतो त्या पद्धतीने एखादी गोष्ट वाचून दाखवणं, लोकांसमोर सादर करणं हे विशेष एक कलेचं माध्यम या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं. त्याच्या नंतर काव्य समस्या पूर्ण थोडासा आता पंडिती काव्य किंवा पंडितांच्या बुद्धीला खाद्य देणारा असा विषय आहे. पूर्वीच्या काळी आपण बघतो की राजाच्या दरबारामध्ये वेगवेगळे पंडित होते. त्यांनी केलेली काव्य अनेक आपल्याला संस्कृत साहित्याच्या इतिहासात वाचायला मिळालेली असतात. त्यांच्याकडे बुद्धीला खाद्य जसे आपण वेगवेगळे पझल सोडवतो तशा प्रकारचं असलेलं खाद्य म्हणजे काव्य समस्या पूर्ती हे होतं की ज्याच्यामध्ये एखादा श्लोक दिला जायचा आणि त्या श्लोकामध्ये असलेलं काहीतरी एक कूटक जे असायचं, कोडं असायचं, ते उलगडून दाखवणं हा एक भाग असायचा किंवा श्लोकाचा एक चरण द्यायचा आणि तो अर्थपूर्ण होईल अशा पद्धतीने उरलेले 3 चरण द्यायचे. ते तुम्ही पूर्ण करणं अपेक्षित असायचं किंवा एक अक्षर सांगायचं, त्या अक्षरापासून सुरू होणारा श्लोक तुम्ही करायचा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यात केल्या जातात. अंत्याक्षरीची जी स्पर्धा असते ती आपल्याला माहिती आहे. संस्कृतमध्ये एक वेगळा प्रकार आतापर्यंत अशा स्पर्धाही होत असत ते म्हणजे अद्याक्षरी. आता अद्याक्षरी म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये अनेकदा असं असतं की आपल्याला विसर्ग किंवा अनुस्वार अशाने शब्द किंवा श्लोक संपतो असं बरेचदा दिसतं. अद्याक्षरीच्या बाबतीत नियम असा असायचा की साधारणपणे श्लोक जो म्हटला जातो त्या श्लोकामध्ये 4 चरण असतात. तर त्यातला 3 चरण संपल्यानंतर 4था चरण जो सुरू होतो त्या 4थ्या चरणाच्या सुरुवातीला जे अक्षर असेल तिथून सुरू होणारा दुसरा श्लोक त्या माणसाने म्हणायचा. अशा प्रकारे अद्याक्षरी ही पण स्पर्धा घेतली जाते. तर हे सगळे कोडी सोडवण्याचे बुद्धीला खाद्य असण्याचे विषय तशा पद्धतीचं हे काम आहे. तर्कू कर्म याच्यातला जो तर्कू हा शब्द आहे तो म्हणजे ज्याला आपण टकळी म्हणतो, सूत कताई करून ते सूत तयार करणं, सूत काढणं जी प्रक्रिया असते ते करण्यातलं एक्सपर्टीज, ते कौशल्य हे इथे अपेक्षित आहे. त्याला तर्कू कर्म असं म्हणतात. वास्तुविद्या ही तर आपल्याला माहितीच आहे की वास्तू निर्मिती, स्थापत्याची निर्मिती करणं हे त्याच्यामध्ये येतं. केशमार्जन कौशल्य याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे केस विंचरणं आणि केशरचना करणं ही एक कला म्हणून आपल्याला सांगितलेली आहे. संवाच्य याच्यामध्ये संवाद साधणं किंवा चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हा भाग म्हणजे त्याच्यामध्ये शब्दांची निवड करून दुसरा तुमचं म्हणणं ऐकेन अशा पद्धतीने त्याच्यासमोर सादर करणं हे अपेक्षित असायचं. त्याच्यानंतर वस्त्रगोपन म्हणजे वस्त्रात एखादी गोष्ट लपेटणं, पॅकिंग करणं अशा प्रकारची गोष्ट इथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वैमनिकी विद्या जी आहे त्याच्यामध्ये विनय हा मूळ शब्द आहे. विनय याचा अर्थ शिस्त किंवा नियम आणि ते विशिष्ट प्रसंगी कुठले नियम लागू केले पाहिजे, कुठल्या लोकांना सांगितले पाहिजे, त्याचं ट्रेनिंग कसं दिलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार जो अनेक संस्थांना उपयोगी ठरणारा असा आहे त्याचा इथे वापर हा आपल्याला केलेला दिसतो. तसंच दुर्वाचक योग ह्याचा अर्थ नेहमी आपण जसं चची भाषा म्हणतो तशा प्रकारचं बोलणं की जे समोरच्या व्यक्तीला ज्याला तुम्ही बोलताय त्यालाच फक्त समजेल. इतर 10 लोक जरी तुमचं बोलणं ऐकत असतील तरी त्यांना समजून नयेत अशा कोडिफाईड लँग्वेज मध्ये बोलणं हा दुर्वाचक योग म्हणून सांगितलेला आहे. योग या शब्दाचा किंवा युक्ती या शब्दाचा योजना असा अर्थ होतो. त्यामुळे ती युक्ती किंवा योजनेचा अर्थ त्याचा वापर योग्य प्रकारे तुम्हाला करता येणं हे अपेक्षित आहे. तक्षण याच्यामध्ये तक्ष धातू आहे ज्याचा अर्थ खरं सांगायचं तर टाचणे मराठीत असा होतो आणि टाचून वेगवेगळ्या पद्धतीची सुबक गोष्टी लाकडापासून तयार करणं, सुताराशी संबंधित काम पण फक्त कापणे आणि ठोकणे असं नाही तर टाचून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे हा जो भाग आहे तो या तक्षणामध्ये येतो. तर ह्या इथे नावाला तुम्ही बघितलं तर जेमतेम 24 सांगितले अशा अजून 40 आहेत ज्याचा एकूण 64 संख्या होणार आहे. पण मी काहीच त्यातली वेगवेगळ्या घेतलेली आहे. आता हे सगळे विषय ज्या भारतीय ज्ञान परंपरेत येतात असं आपण म्हणतो. आधुनिक काळाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर काय काय वैविध्य आपल्याला विषयांचं दिसू शकतं. तर तुमच्या असं लक्षात येईल की काही यातले आता जे विषय आहेत म्हणजे उदाहरणार्थ भाषा, साहित्य किंवा कला
हे थोडेसे विषय भाषिक अंगाने जाणारे असू शकतात की ज्याच्यामध्ये भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र ह्या दृष्टीने आपल्याला विचार करता येईल. काही विषय आहेत ते विज्ञान तंत्रज्ञान यांच्याशी निगडित असू शकतात, त्यामुळे त्याचा समावेश आहे. शिक्षणशास्त्र, प्रत्यक्ष शिक्षण एखाद्या गोष्टीचं कसं द्यायचं ह्याविषयी भरपूर विवेचन आपल्याला प्राचीन काळात केलेलं दिसतं. सृष्टीत्पत्तीशास्त्र म्हणजे कॉस्मॉलॉजी, सृष्टीविषयीची काय कल्पना भारतीयांची होती, या सृष्टीची निर्मिती कशी झाली असेल असं भारतीय मानत होते. याविषयी प्राचीन काळापासून अनेक पुरावे हे आपल्याला देता येतील असे उपलब्ध आहेत. अगदी ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलामध्ये असलेलं जे नासदीय सूक्त आहे 10:129, तिथपासून ते आपल्याला पुढच्या अनेक दर्शन परंपरांमध्ये सुद्धा, उपनिषदांमध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केलेला दिसतो. त्यामुळे सृष्टीविषयक कल्पना काय होत्या याचा आपल्याला अभ्यास करता येतो. त्याच्यानंतर नीतिशास्त्र असेल, राजनीती असेल, यासारखे जे विषय आहेत ते राजालाही उपयुक्त असतात आणि सर्वसामान्य लोकांनाही उपयुक्त असतात की ज्याच्यामुळे समाजात व्यवहार कसा करावा, समाजात चांगल्या पद्धतीने आपण कसं वागावं हे शिकता येतं माणसाला. त्याचा उपदेश करणारे, शिक्षण देणारे असे ग्रंथ सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्यापार, कृषी, वाणिज्य, पशुपालन ह्याविषयीचे ग्रंथ पण आपल्याला उपलब्ध आहेत. मग अशी मिळत असं वस्त्राभूषणांचा विचार करणारे ग्रंथ, त्याची माहिती देणाऱ्या परंपरा याही आहेत. युद्धविद्या हा एक खूप मोठा भाग आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची युद्ध पूर्वी लढली जायची, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या शस्त्रांचा आणि अस्त्रांचा वापर केला जायचा, ती कशी बनवली जायची, धातू असायचा का लाकूड असायचं का दगड असायचे, काय काय प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये होत्या, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला याच्यामध्ये करता येतो. विशेषतः शस्त्र आणि अस्त्र हे ज्या दोन गोष्टी आहेत ह्या बऱ्याचदा आपण ऐकलेल्या असतात, की हे शब्द कानावर पडलेले असतात, त्याच्यातला फरक हा आपल्याला माहिती असतो. तसं नाही, शस्त्र हा जो शब्द आहे तो त्या आयुधांसाठी वापरला जातो, लढताना जे वापरले जातात त्यांना आयुध असं म्हणतोय. त्या शस्त्र या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही ती हातात घेऊन त्याच्या साहाय्याने युद्ध करतात, त्याला शस्त्र म्हणतात. मग याच्यात काय येऊ शकेल तर भाला हा त्याच्यात येणार नाही, तलवार, भाला हातात घेऊन युद्ध नाही करत, तलवारही हातात घेऊन तुम्ही युद्ध करता, त्याच्यामुळे तलवार येईल. गदा येऊ शकते. मग भाला कशात येईल तर तो दुसऱ्या प्रकारात येतो ज्याला अस्त्र असं आपण म्हणतो. का? कारण असं धातूचा अर्थ फेकणे असा आहे संस्कृतमध्ये, आणि त्याच्यामुळे अस्त्र याचा अर्थ फेकून युद्धामध्ये जे मानलं जातं त्याच्यामध्ये भाला येईल. त्याच्यानंतर बाण येईल, कारण धनुष्य हातात असतं पण बाण तुम्ही फेकून मारतात, किंवा चक्र जे असतं ते फेकून मारलं जातं. तर अशा पद्धतीने काही आयुध ही शस्त्र म्हणजे हातात घेऊन त्यांच्या साहाय्याने युद्ध करायचं असतं, तर काही आयुध ही अस्त्र म्हणजे जी फेकली जातात आणि समोरच्याला मारलं जातं. अशा प्रकारे शस्त्र आणि अस्त्र यांचं विभाजन आपल्याला प्राचीन साहित्यामध्ये केलेलं दिसतं. भारतीय परंपरेमध्ये ज्यावेळेस याचा अभ्यास सुरू झाला त्यावेळेला भारतीय ज्ञान परंपरेला नावाने शासकीय विभाग सुरू केले. त्यांचं हे चिन्ह सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून मी उत्तम दाखवलं. त्यांचं भद्रालयाम सुमतो यतेम असं ऋग्वेदातून घेतलेलं वचन आपल्याला बघायला मिळतं, ज्याचा अर्थ सुमती म्हणजे कल्याणमती, चांगली बुद्धी ही आम्हाला प्राप्त व्हावी ह्यासाठी यतेम म्हणजे आम्ही प्रयत्न करावा अशा अर्थाचं हे वचन त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं दिसतं. आणि भारतीय ज्ञान परंपरेअंतर्गत बरेच उपक्रम हे शासकीय पातळीवर आता सुरू झालेले आहेत. आता मी तुम्हाला म्हटलं तसं हे व्याख्यानमध्ये आपण अगदी काही मोजक्या त्यातल्या ज्या परंपरा आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत तेवढेच पैलू बोलणार आहोत, ज्याच्यामध्ये राजनीती, शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र, आयुर्वेद, योग आणि विज्ञान तंत्रज्ञान. विज्ञान तंत्रज्ञानात सुद्धा मी म्हटलं तसं बरेच छोटे छोटे इतर उप टॉपिक्स असू शकतील, पण त्यातल्या 1-2 गोष्टी फक्त आपण पाहूया. राजनीतीपासून सुरुवात करताना सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे, पण मी एखाद दुसऱ्या मुद्द्यावरच फक्त बोलणार आहे. राजनीती म्हटल्यानंतर पहिला ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कौटिल्य किंवा चाणक्य यांनी लिहिलेला अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ. आता अर्थशास्त्राच्या बाबतीत सुद्धा असं की तो राजनीती विषयक असला तरी त्याला राजशास्त्र किंवा राज्यशास्त्र असं नाव न देता अर्थशास्त्र असं नाव त्यांनी दिलेलं आहे. कारण अर्थ हा जो पुरुषार्थ आहे, पैसे आणि ते मिळवणं कशा प्रकारे तुम्हाला शक्य होतं या सगळ्याचं विवेचन करणारा तो सगळ्याच्या मुळाशी असतो. आणि राज्याचा कारभार जर नीट चालवायचा असेल तर त्याच्यासाठी तुमचा कोश भरलेला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गरज असते. आणि त्यावर मग पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि त्याच्याविषयीचं नियोजन, अर्थ नियोजन ज्याच्यातून तुम्हाला कळतं तशा पद्धतीचं हे शास्त्र असल्यामुळे अर्थशास्त्र हा शब्द आपल्याला वापरलेला दिसतो. पण ह्या व्यतिरिक्त राजनीतीचा उपदेश देणारे अनेक ग्रंथ हे आपल्याला आहेत, ज्याच्या शब्दात बऱ्याचदा नीती हा शब्द पण तुम्हाला वापरलेला दिसतो.
कामंडकीय नीतिसार नावाचा ग्रंथ आहे. कौटिल्यांनी ज्याचा उल्लेख केलेला असे ह्याच्या पूर्वीचे बृहस्पत नीती शुक्र यांनी लिहिलेले नीतिशास्त्र विषय ग्रंथ उपलब्ध होते असं आपल्याला दिसतं. महाभारतामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या पण नीतिविषयक आहेत ज्यांचा स्वतंत्र विचार केला जातो किंवा काही विशिष्ट ऋषी नीत्या विद्वानांनी सांगितलेला नीती विचार हा पण आपल्याला संकलित केलेला दिसतो. या सगळ्यांवरून राजविषयक कल्पना या आपल्याला काय होत्या हे लक्षात येतं. बऱ्याचदा आपल्याला हे माहिती की प्राचीन भारतात बहुतेक ठिकाणी राज्यव्यवस्थेमध्ये एकच राजा असणं आणि ते राजपद वंश परंपरेने चालत आलेलं असणं अशा प्रकारची व्यवस्था ही होती, ज्याला मोनार्की असं सुद्धा वापरलेला दिसतो. त्याच्यामध्ये एक मुख्य आपल्याला कदाचित आधुनिक पार्श्वभूमीवर असा एक ड्रॉबॅक वाटतो की मोनार्की म्हटल्यानंतर तिथे बेबंदशाही स्वैराचार आला, राजा काही करेल तुम्ही त्याला जाब विचारणारे कोण, कारण त्याला वंश परंपरेने राजपद मिळालेलंच असतं. ते हे राहून काही कोणी घेऊ शकत नाही, त्यामुळे तो हवं तसं वागायला तो मोकळा असतो अशी आपली कल्पना असते. पण बहुतेकदा तसं नव्हतं किंवा त्या पद्धतीने राजाने वागणं अपेक्षित नव्हतं असा आपल्याला भारतीय परंपरेचा जर विचार केला तर दिसून येतो. मुख्यतः त्याच्यातला एक श्लोक जो कौटिल्यांनी सांगितलेला आहे की राजाला जर खरंच चांगल्या पद्धतीने राज्य चालवायचं असेल तर विद्याविनीतो राजा ही प्रजानां विनयरतः, तर तो विद्याविनीत असला पाहिजे हे एक सांगितलेलं आहे. त्याचं विद्याध्ययन चांगलं झालेलं असलं पाहिजे, त्यांनी तो जी काही शिस्त लागायला हवी तशी शिस्त लावून घेतलेला पाहिजे आणि प्रजानां विनयरतः, प्रजेनी घालून दिलेला जो धर्ममार्ग आहे ज्या पद्धतीने प्रजेनी चालणं अपेक्षित आहे तसंच राजाने कसं करावं कसं वागावं हे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तो चालणारा असला पाहिजे. जर तो स्वैर नसेल तरच अनन्याम पृथ्वीन ढुंटे, अनन्य याचा अर्थ अन्य कोणाला दुसऱ्या कोणाला न मिळालेली, म्हणजे स्वतःच जिचा राजा आहे तो एकटाच राजा आहे अशा पद्धतीची पृथ्वी तो उपभोगू शकतो. त्याचं कारण काय तर तो सर्वभूत हिते रता, सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी रत होणारा झटणारा अशा प्रकारचा असतो. म्हणजे स्वैर वागून हवं तसं राज्य तुम्ही चालवा असं उपदेश आपल्याला कुठेही केलेलं नाही आणि जर तसा केला तर तुमचं राज्य लवकरच नष्ट होईल. असे अनेक उदाहरणं कौटिल्यांनी त्याच्या अर्थशास्त्रात दिली आहेत आणि त्याच्यानंतर हा श्लोक घातलेला आहे, ज्याच्यामुळे त्याला हे जे सांगायचंय की राजा असेल तरी सुद्धा त्यांनी या विशिष्ट प्रकारेच वागलं पाहिजे. राजाची सुद्धा आदर्श दिनचर्या कशी असावी, हेरांचं व्यवस्थापन त्यांनी कशा प्रकारे करून बातम्या मिळवाव्यात, परकीय धोरण परराष्ट्रांशी कसं असावं, अरी आणि मित्र अशा प्रकारची जी राज्य किंवा राष्ट्र अस्पृश्य असतात त्यांच्याशी समन्वय त्यांनी कसा ठेवावा अशा बऱ्याच प्रकारची माहिती ही या कौटिल्य अर्थशास्त्रात आपल्याला दिलेली दिसते. आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा स्थापत्य असेल, जल व्यवस्थापन असेल, नगर रचना, आग लागली तर काय करावं वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टींविषयी सुद्धा वर्णन कौटिल्य अर्थशास्त्रात दिलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या माहितीचा खजिना हा ग्रंथ आहे. त्याच्यामुळे जरी भारतीय ज्ञान परंपरेमध्ये सगळेच ग्रंथ असले तरी सुद्धा भारताचं नाट्यशास्त्र उदाहरणार्थ घेतलं तर संगीत, नृत्य, नाट्य खूप माहिती त्याच्यात मिळतं. तसंच कौटिल्य अर्थशास्त्र एक महत्वाचा ग्रंथ आहे की ज्याच्यातून भारतीय ज्ञान परंपरेविषयी खूप काही माहिती आपल्याला मिळते आणि अनेक विषयांचा एकत्रित कोश असल्यासारखा तो आहे, ज्याच्यातून आपल्याला या सगळ्या विषयांचा काय विचार भारतामध्ये केला गेला होता हे चांगल्या पद्धतीने जाणून घेता येतं. पुरुषार्थ म्हणताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ हे आपल्याला माहिती आहे. कौटिल्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की साधारणपणे काम म्हणजे आपल्या इच्छांची पूर्ती करून घेणं याच्याकडे प्रत्येकाचा ओढा असतो, तो असावा, तो असणं स्वाभाविक आहे. पण कौटिल्य म्हणतो की धर्मार्थाविरोधेनं कामं सेवेत, कामाचं जे सेवन तुम्ही करणार आहात, तुमची इच्छापूर्ती करावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील होणार आहात, ते प्रयत्न धर्म आणि अर्थ यांच्या अविरोधाने म्हणजे विरुद्ध न जाणारे आहेत ना हे तुम्ही पहा आणि त्या चौकटीत जो काही काम तुम्हाला करता येईल म्हणजे जी इच्छांची पूर्ती तुम्हाला करून घेता येईल तेवढीच करा. धर्म आणि अर्थांच्या विरोधात जाऊन कामपुरुषार्थाचा स्वीकार करणं हे योग्य नाही हे तो सांगतो. आणि पुढे तो म्हणतो की अर्थ एवं प्रधान, सगळ्याचं मूळ शेवटी अर्थ आहे. अर्थ मुदवही धर्म काम, धर्म आणि काम हे दोन्ही पुरुषार्थ ज्यांचं मूल अर्थात आहे असे असतात. त्याच्यामुळे शेवटी मुळाशी जायचं झालं, त्याचा विचार करायचा झाला तर अर्थ हे पुरुषार्थाला डावलून तुम्हाला चालत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याशी निगडित असलेलं अर्थशास्त्र हे सगळ्याच पुरुषार्थांचा उपदेश करणारं, सगळ्याच जीवनाला गती देणारं, चांगल्या पद्धतीने जीवन कसं घालवं हे सांगणारं शास्त्र असं म्हणता येईल. त्यामुळे मुख्यतः जरी राजासाठी राज्य यंत्रणा कशी चालवावी हे सांगण्यासाठी हे शास्त्र असलं तरी सुद्धा जे जे याचा अभ्यास करतील त्यांना त्यांच्यातून त्यांच्या आयुष्यात फायद्याचं असं काहीतरी मिळाल्याशिवाय राहत नाही. काहीतरी नवीन भर ही आपल्या ज्ञानात, आपल्या आचार विचारात तो ग्रंथ काढू शकतो.
पुढचा एक मुद्दा जो आपल्याला बघायचा आहे शिक्षणशास्त्र असं म्हणत असताना, तर आपल्याला एक मुख्य प्रकार जो आधुनिक काळात आणि प्राचीन काळात वेगळा दिसतो तो म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्था जी होती त्याच्यामध्ये गुरुकुलं ही पद्धत बऱ्याचदा आपल्याला दिसायची. अगदी राजा जरी असला तरी त्याचे राजपुत्र जे होते त्यांना शिकायला गुरु ठेवलेला नसायचा. ती पहिलीच व्यवस्था आपल्याला द्रोणानं बोलून धृतराष्ट्राने केलेली दिसते आणि कौरवांचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे. पण अन्यथा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतं की राम आणि कृष्ण जरी असतील तरी ते गुरुगृहीत जाऊन तिथे राहून शिकलेले आहेत. अशाच पद्धतीचं वर्णन आपल्याला मिळतं. म्हणजे वेदाध्ययन असेल, शस्त्रविद्या असेल, व्यापार उद्यमाचं शिक्षण असेल ते गुरुगृहीत जाऊन घेत होते आणि त्याच्यात पारंगत होत होते. याच्यात होणारा फायदा असा आहे की गुरु गृही राहत असल्यामुळे तिथे त्या गुरुच्या नजरेसमोर तुम्ही 24 तास असता आणि त्या पद्धतीने चांगलं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं. 2 तास एका विषयाची गुरु गेला असा तो गुरु नसतो आणि त्याच्यामुळे एकाच विषयाचा असं नाही तर आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनेक पैलूंचं जे आयुष्यभर उपयोगी पडेल असं शिक्षण त्या काळामध्ये या गुरुकुलांमध्ये देण्यात यायचं. छोटी छोटी गुरुकुलं किंवा विद्यापीठं जशी होती, महाविद्यालय आपण जे म्हणतो, अशा संस्था जशा होत्या तशा मोठ्या विद्यापीठांचा उल्लेख सुद्धा आपल्याला इतिहासात सापडतो. ह्या विद्यापीठांचं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसेल की बघताना ते अनेकदा धार्मिक स्थापना असल्यासारखी, एखादा बौद्ध महाविहार असल्यासारखी रचना, पण तिथे फक्त बौद्ध, जैन किंवा हिंदू परंपरा म्हणजे शैव किंवा वैष्णव अशा धार्मिक परंपरांचं शिक्षण दिलं जात होतं असं नव्हतं. इथले आचार्य हे अनेक वेगवेगळ्या विद्या आणि कलांमध्ये पारंगत असणारे लोक नेमलेले असायचे आणि ते त्यांच्या गोष्टी शिकवायचे. धर्म हा एक अविभाज्य घटक प्राचीन काळच्या माणसाच्या आयुष्यात होता असं आपल्याला दिसतं. भारतातच नाही, जगभरात आपल्याला बघायला मिळतं. पण धर्माचं शिक्षण फक्त विद्यापीठात जाऊन घ्यायचं अशी कल्पना नाही. तर सगळ्याच गोष्टींचं शिक्षण हे या विद्यापीठामध्ये दिलं जायचं आणि त्याच्यामुळे फक्त धर्म प्रचाराची केंद्र नव्हती तर ती विद्यादानाची केंद्र म्हणून तिथे होती असं आपल्याला दिसतं. आपल्याकडचा जो पुरावा आहे तक्षशिलेचा तो तुम्हाला माहिती आहे. हा साधारणपणे इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून ही विद्यापीठ या स्वरूपात अस्तित्वात होती असं आपल्याला दिसतं. तक्षशिलेची रचना ही कदाचित इसवी सन पूर्व 8व्या शतकात वगैरे झाली असेल असेही पुरावे आहेत. रामायणामध्ये सुद्धा आपल्याला ह्याचा उल्लेख मिळतो की नगरी कधी निर्माण झाली वगैरे असं सांगितलेलं आहे. पण विद्यापीठ म्हणून आपल्याला दिसतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून जवळपास इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत ही एक मोठी सेटलमेंट त्या ठिकाणी होती. आणि अर्थातच आज तक्षशिला हे पाकिस्तानमध्ये असलेलं ठिकाण दिसतं, पंजाब प्रांतामध्ये त्यांच्या. तर त्या ठिकाणी विहार जो आहे त्याचे आणि स्तूपांचे अवशेष तिथे उपलब्ध आहेत. पण ह्या सगळ्या परिसरामध्येच अनेक छोट्या छोट्या बिल्डिंग होत्या की ज्यामध्ये शिक्षण देण्याची सोय होती. आचार्य आणि विद्यार्थी राहत असत आणि शिक्षण घेत असत. आता आजच्या आपल्या जॉग्राफीचा विचार केला तर तक्षशिला हे ठिकाण भारताच्या बाहेरच होतं. त्या दृष्टीने भारतातलं सगळ्यात प्राचीन ठिकाण कुठलं तर आपल्याला दुसरं ठिकाण जे मिळतं ते नालंदा नावाचं मिळतं. गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये इसवी सनाच्या 5व्या शतकात नालंदा हे विद्यापीठ म्हणून उदयाला असं मानलं जातं आणि तिथून जवळपास 12व्या शतकापर्यंत नालंदाला एक मोठी चांगल्या आचार्यांची परंपरा लाभलेली होती. हे बौद्ध आचार्य होते पण त्यांच्याकडे राहून शिक्षण घेणारे जे विद्यार्थी ते फक्त बौद्ध होते असं नाही तर सर्व प्रकारचं शिक्षण घेणारे विविध धर्मांचे लोक विद्यार्थी हे तिथे जात असत असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतरचं पुढचं एक त्याच्या पाठोपाठ येणारं दुसऱ्या नंबरचं विद्यापीठ भारताचं म्हणायला गेलं उद्यंतपुरी असा संस्कृतमध्ये शब्द आहे. पालीमध्ये आपल्याला ओदंतपुरी असा त्याचा उल्लेख सापडतो. हे पण बिहारमध्येच आहे जे इसवी सन 5वं ते 12वं म्हणजे साधारण नालंदाला समकालीन फक्त थोडंसं नंतर त्याच्या सुरू झालेलं अशा प्रकारचं विद्यापीठ आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक विद्यापीठ प्रसिद्ध भारतामध्ये होतं ते म्हणजे विक्रमशील महाविहार नावाचं ठिकाण आहे. हे पालांच्या काळामध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये अस्तित्वात आलं आणि तिथून 12व्या शतकापर्यंत राहिलं. अनेकदा तक्षशिला हा शब्द आपल्याला माहिती असतो आणि त्याच्यामुळे विक्रमशिला असा शब्द आपण वापरतो पण तो चुकीचा आहे. तक्षशिलामध्ये शिला शब्द आहे तो दगड या अर्थाचा आहे आणि तो दगड तासून तक्ष मगाशी आपण बघितलं ते तयार झालं म्हणून तक्षशिला असं त्या नगरीला नाव दिलंय. इथे विक्रम हे ज्यांचं शिला आहे असं अपेक्षित असल्यामुळे विक्रमशील महाविहार असंच त्याचं नाव होतं. शिला असा शब्द इथे नाहीये पण लोकांना अनेकदा माहित नसतं आणि गैरसमज इथे विक्रमशिला म्हणताना दिसतात. ऑनलाईन सुद्धा अनेक ठिकाणी तुम्हाला विक्रमशिला असा शब्द दिसेल तो चुकीचा आहे याच्याकडे लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या विद्यापीठांना
एकही समकालीन नाहीये ते तुमच्या लक्षात आलं असेल. आपण एका फटक्यात सगळ्यांची नावं घेत असो तरी प्रत्यक्षात त्यांचा काळ वेगवेगळा आहे थोडाफार. पण एक गोष्ट कॉमन तुम्हाला बऱ्याचदा दिसते ते म्हणजे 12 शतक आलं त्याचं कारण काय तर भक्तिरथ लेझींनी सगळे नष्ट केलेली आहे, ती पहिली जी आपण आता बघितली शेवटी. आणि त्यामुळे 12व्या शतकानंतर ही कुठेही अस्तित्वात नाही असं आपल्याला बघायला मिळतं. आता ह्या सगळ्या विद्यापीठातून हे एकत्र राहून शिक्षण घेतल्यामुळे काय व्हायचं तर सर्वांगीण विकास व्हायला, एकतर विद्यार्थ्याची मदत व्हायची, एकाच विषयामध्ये प्रारंभ असा तो न होता इतरही अनेक आवडीचे आसपासचे विषय शिकवणारे जे आचार्य त्यांच्याकडे जाऊन ते काही शिक्षण घ्यायचं. कारण विद्यापीठ असल्यामुळे तिथे अनेक आचार्य असायचे आणि त्यामुळे एका ठिकाणी खूप गोष्टी शिकायची सोय व्हायची. म्हणजे छोट्या गुरुकुलात शिकण्यापेक्षा अशा जर विद्यापीठात गेलात मोठ्या ठिकाणी तर अनेक गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आता आपल्याकडे जी नवीन पद्धत आली आहे त्यात ते मेजर मायनर वगैरेचे प्रकार आहेत, तर हीच कल्पना की मेजर हा तुमचा विशेष अध्ययनाचा विषय असेल तरी मायनर म्हणून तुम्हाला एखादा दुसरा विषय जर घ्यायचा असेल जो तुमच्या मुख्य विषयाच्या अभ्यासाशी संबंधित नाही तरी तुम्ही तो घेऊ शकला पाहिजे. ती व्यवस्था आता आपल्याकडे एबीपीच्या माध्यमातून ही राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली असं आपल्या लक्षात येईल. पूर्वीच्या काळी ही व्यवस्था ऑटोमॅटिक होत होती आणि आता आपल्याला असं दिसतं की पाश्चात्य शैलीतून, कारण हार्वर्ड किंवा केंब्रिज सारखी जी विद्यापीठ आहेत ते आधीपासून मेजर मायनर द्यायचे, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात रेस्ट्रिक्शन होतं. जयंत नारळीकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवलेलं आहे की ते ज्या वेळेला गेले केंब्रिजला शिकायला त्यावेळेला सायन्स, ऍस्ट्रोफिजिक्स हे त्यांचे मुख्य विषय होते ते त्यांनी घेतले. त्यांना संस्कृत घ्यायचं होतं पण ते मायनर म्हणून त्यांना घेऊ दिलं नाही. ते म्हणजे की पूर्ण फॅकल्टीमधून सायन्स टू आर्ट्स तुम्ही जाऊ शकत नाही, तर ते निवडायचं ते त्याच्यातलेच सब म्हणजे फिजिक्सच्या ऐवजी काही केमिस्ट्री बायोलॉजी घ्या पण आर्ट्स नाही जमणार. अशा प्रकारे तिथेही पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा असं त्यांनी नोंदवलेलं आहे. ते आपल्याकडे काय म्हणतात निदान सरकारने देऊन दिलंय. आता ते प्रत्यक्ष लागू कसं होतं विद्यापीठ आणि कॉलेजेस कसे देतात हा पुढचा विषय, पण निदान तेवढं स्वातंत्र्य दिलंय. पण ही पूर्ण तिथून घेतलेली कल्पना नाहीये. तर हे आपल्याकडे हे मुळात होतच हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. कारण आपल्याकडे तिथे गेल्यानंतर जो आचार्य जे शिकवेल ते तुम्ही त्याच्याकडे शिकायला मुभा असायची आणि विद्यापीठामध्ये तशी सोयही असायची. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींचा अभ्यास हे ते विद्यार्थी करू शकायचे. दुसरी गोष्ट अशी की क्लासरूम टीचिंग 3 तास, 8 तास, 5 तास शिकलो आणि बाहेर पडलं की हवतो करायला विद्यार्थी मोकळा अशी मुळातच कल्पना गुरुकुलात राहत असताना नव्हती. तिथे सगळ्या प्रकारचं शिक्षण हे होत असेल. आपल्याला कौटिल्य अर्थशास्त्र किंवा इतरही नीतिशास्त्र विषयाचे ग्रंथ आहेत त्यांच्यातून कल्पना सांगितलेली दिसते की आचार्य ह्याचा अर्थ अगदी मुख्य जो शिक्षण देणार म्हणजे आज ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो त्या अर्थाने खरं आता आचार्य हा शब्द आपल्याकडे होता. पण ह्याच्या ठिकाणी इतर अध्यापक जे तुम्हाला शिक्षण देतात त्यांचं तेवढंच महत्व आहे की त्यांच्याकडे तुम्ही आचार्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. इतकंच काय तर तुमचे जे 6 ध्येय आहे त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही तसंच बघितलं पाहिजे. कारण त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला 4 चांगल्या गोष्टी ह्या शिकायला मिळतात. फक्त शिक्षकच शिकवतात असं नाही, तर तुमचे मित्र वर्गातले क्लासमेट्स जे आहेत तेही तुम्हाला काही ना काही शिकवत असतात. ह्या सगळ्या ज्ञानाने हळूहळू तुम्हाला तुमचं ज्ञान वाढत जात असं लक्षात येईल. आणि तुम्ही सुभाषित संस्कृतमध्ये संदर्भातलं महत्वाचं मला वाटतं ते सुभाषित असं सांगतं की आचार्यात पादमादत्ते म्हणजे आचार्याकडून 1/4 1/4 ज्ञान हे विद्यार्थी प्राप्त करतो. शिष्य स्वमेधया म्हणजे स्वतःच्या बुद्धीने आणखीन एक पादम धरते, अजून एक पाद ज्ञानाचं ग्रहण शिष्य हा स्वतःच्या बुद्धीने करतो. म्हणजे जे गुरु शिकवतो त्या व्यतिरिक्त त्याची त्याला बुद्धीशी असते त्याच्या साह्याने तो करूच शकतो. पण पादम सब्रह्मचारीभ्या त्याच्यासोबत शिकणारे जे सब्रह्मचारी म्हणजे 6 ध्यायी लोक तिथे आहेत त्यांच्याकडून तो 1/4 ज्ञान ग्रहण करत असतो. आणि हे सगळं म्हणून 3/4 झालं. पुढे आयुष्यात ज्या वेळेला तो वाटचाल करायला लागतो त्यावेळेला पादात कालेनं पचते. आणखीन काही काळ गेल्यानंतर पचन होऊन शिजून आपण म्हणतो तसा परिपक्व होऊन पुढचा शेवटचा क्वार्टर ज्ञानाचा हा त्याला मिळतो. म्हणजे हे खऱ्या अर्थाने काय म्हणता येईल आपल्याला समाजात गेल्यानंतर येणारे अनुभव आणि त्याच्यातून कळणाऱ्या गोष्टी तेव्हा त्याचं शिक्षण परिपूर्ण होतं ही कल्पना आपल्याकडे दिसते. आणि त्या पद्धतीने शिक्षण व्यवस्थेचा विचार हा आपल्याकडे होत होता असा म्हणू शकतो. याच्यानंतर थोडासा भाषेच्या दृष्टीने विचार करता भाषा आणि भाषाशास्त्र म्हणजे लँग्वेज अँड लिंग्विस्टिक्स हा एक खूप महत्वाचा
कदाचित विज्ञान तंत्रज्ञान इतका आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आजच्या युगात, परंतु महत्वाचा असलेला विचार की ज्याच्यामध्ये भारत बऱ्यापैकी अग्रेसर होता आणि पाश्चात्यांना ज्या गोष्टी आता 19व्या शतकात कळल्या त्यांच्याबद्दल इथे प्राचीन काळात किती गोष्टी समजून ठेवल्या हे आपल्याला बघता येईल अशा प्रकारचा हा भाग आहे, ज्याच्यामध्ये शिक्षा आणि प्रातिशाख्य हे जे 2 ग्रंथ आहेत हे वैदिक परंपरेतले ग्रंथ आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः वर्णोच्चारणाचे नियम सांगितलेले आहेत की तुम्हाला आपण साधारण अनेक वर्ण बोलत असतो तो, तर तो म्हणला याच्यात विशेष काय, प असा मी उच्चार केला त्यात विशेष काय, पण मुद्दा असा आहे की हे वर्ण उच्चार करताना तो जर सारखं झालं तर क आणि प हे वेगळे उच्चार बाहेर येणार कसे, म्हणजे उच्चार वेगळे आहेत याचा अर्थ त्याच्या मागचं प्रक्रिया जी आहे ती पण वेगळी असली पाहिजे. मग क म्हणताना आणि प म्हणताना नेमका फरक काय होतो, कुठे काय होतं आणि त्याच्यामुळे काय होऊन बाहेर तो शब्द पडताना तशा पद्धतीने पडतो. आणि आपण बघितलं तर मग ख ग घ हे वेगवेगळे आहेत, प फ ब भ हे वेगवेगळे आहेत, म्हणजे किती वर्ण भाषेमध्ये आहेत आणि इतक्या वर्णांचं उच्चारण करायचं काही ना काही बारीक सारीक फरक हा त्या तोंडाच्या हालचालीमध्ये होत असणार. ह्या सगळ्याचा बारीक विचार करून प्रत्येक वर्णाचं उच्चारण कशा पद्धतीने होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा विचार आता 20व्या शतकात तुम्हाला पाश्चात्य लिंग्विस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ जे आहेत ते करताना दिसतात, ज्याला किमान आपल्याकडे 2500 वर्षाची 3000 वर्षाची परंपरा आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्यानंतर पुढे व्याकरण हा तर एक महत्वाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पाणिनी आणि पाणिनी व्यतिरिक्त सुद्धा अनेक कातंत्र व्याकरण असेल किंवा चांद्र व्याकरण असेल अशा प्रकारच्या परंपरा या भारतामध्ये होत्या. पण पाणिनीचा जो अष्टाध्यायी आहे हा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे हे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये 8 अध्यायांमध्ये त्यांनी जवळपास संस्कृत भाषेचं सगळं व्याकरण हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लाघव म्हणजे कमीत कमी ब्रेव्हिटी, कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी अक्षरांमध्ये जे सांगायचं आहे ते सांगणं याची परमावधी गाठल्याचं दिसतं. म्हणजे कुठेही एकही अक्षर किंवा एकही शब्द पाणिनीने तिथे विनाकारण उपयोगात आणला असं दिसत नाही. कमीत कमी अक्षरांमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये त्यांनी आपलं व्याकरण बसवलेलं आहे आणि असं करूनही ते संस्कृत भाषेचा आवाका सगळा कव्हर करतं, त्या भाषेची सर्वांगीण माहिती देतं. या दृष्टीने आपल्याला लक्षात येईल की किती मोठं काम हे पाणिनीने करून ठेवलेलं आहे. अनेकदा नंतरच्या काळामध्ये असे विचार केले की पाणिनीने सांगितलेलं व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये असा असा बदल केला तर ते अधिक चांगलं होईल, किंबहुना त्याच्यानंतर वार्तिक जी व्याकरणावर त्या लिहिली गेली किंवा पुढे पतंजलींनी महाभाष्य नावाचा ग्रंथ लिहिला तर याच्यामध्ये अशा पाणिनीय सूत्रांवर ती गरजेची आहेत नाहीत किंवा काही अधिकचा भाग त्याच्यामध्ये हवा होता अशा प्रकारचे विचार आपल्याला मांडलेले दिसतात. पण ते सगळेचे सगळे स्वीकारणं शक्य नसतं, कारण अनेकदा असं होतं की ते बदल करायला गेलं तर दुसरीकडे कुठेतरी काहीतरी कोसळतं आणि त्याच्यामुळे पाणिनीने केलेलं जे व्याकरण आहे ते बरंच चांगलं म्हणलं पाहिजे असं शेवटी माणसाच्या लक्षात येतं. ज्यांनी अनेक काळ टिमोरीमध्ये अध्यापन केलं आणि टिमोरीचे एक आधारस्तंभ होते पंडित बाबा भागवत, ते भागवत गुरुजी काय सांगायचं की समजा पाणिनी चुकला असेल एखादं सूत्र करताना असं वाटतंय तुम्हाला, तो माणूसच होता, चुकू शकतो. मुद्दा काय आहे की त्याने केलेली चूक तुम्ही सुधारू शकताय का, तर ती तुम्हाला सुधारता येणार नाही. तुम्ही एकीकडे सावरायचा अर्थ दुसरीकडे वेगळंच काहीतरी घसरून पडेल अशी तुमची परिस्थिती होईल. आणि त्याच्यामुळे त्याच ते जे व्याकरण सूत्रबद्ध त्यांनी केलं हे चांगले असं तुम्ही लक्षात घ्या, असं काय आवर्जून सांगायचंय. आणि पाणिनी व्याकरण अर्थातच ते शिकवत होते. या व्याकरणामध्ये मी म्हटलं तसं लाघव हा जरी महत्वाचा भाग असला की कमीत कमी अक्षरांमध्ये किंवा शब्दांमध्ये माहिती देणं, तरी सुद्धा कमीत कमी अक्षरात सांगतो म्हणून त्या सूत्राचाच अर्थ कळणार नाही इतकं ते दुर्बोध होईल असं त्यांनी अपेक्षित केलेलं नाही. कारण तसं झालं तर समोरच्याला ज्ञानच प्राप्त होणार नाही, त्याला सांगायचं कळलं तर पाहिजे, बोध तर झाला पाहिजे, पण तो कमीत कमी अक्षरात झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार हा पाणिनीचा होता. त्याची काही अक्षरशः एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर 2च अक्षर असलेली अशी अनेक सूत्र तोडली किंवा अहा अशा पद्धतीची आहेत की ज्याच्यामध्ये 2च अक्षर तुम्हाला दिसतात, पण प्रत्येक ठिकाणी ते वेगळे कंजूसपणा करायचा म्हणून त्यांनी ते कमी केले असंही नाहीये. एक काय उदाहरण द्यायचं झालं तर समासामध्ये अव्ययी भाव समास सांगताना त्यांनी एकाच समासात सूत्रात सगळं सांगून टाकलेलं आहे. अव्ययम हा एक शब्द आहे आणि पुढे त्याने एक मोठा समास केलेला आहे. विभक्ती समीप समृद्धी वृद्ध्यार्था भावात्या संप्रती शब्द प्रादुर्भाव पश्चात यथानुपूर्व योग पद्य सादृश्य संपत्ती साकल्यांत वचनिक्षु. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एवढं पण त्यांनी केलेलं आहे. हे सगळं करण्यामध्ये
उद्देश काय, तर तो सांगितलेला विषय समोरच्याला व्यवस्थित कळतोय ना, कमीत कमी शब्दात सांगा, गरज असेल तिथे वापरा. आधुनिक काळात ज्या वेळेला व्याकरण म्हणून विचार केला जातो त्यावेळेला कसं आहे की जरी हे 19व्या शतकात भाषाशास्त्र म्हणून उदयाला आलेलं असलं तरी ग्रामर हे त्याच्यात थोडं आधीपासून होतं. ट्रॅडिशनल ग्रामर असा शब्द तुम्हाला अनेकदा भाषाशास्त्रीय पुस्तकामध्ये वापरलेला दिसतो. तो शब्द त्यांच्याकडच्या 16व्या 17व्या शतकामध्ये तयार झालेल्या फ्रेंच किंवा इंग्लिश ग्रामरसाठी असतो. हे भाषाशास्त्रज्ञ असं म्हणतात की हे जे इंग्लिश किंवा फ्रेंच ग्रामर आहे त्यांच्या दृष्टीने ट्रॅडिशनल ग्रामर वाले लोक आहेत ते प्रिस्क्रिप्टिव्ह ग्रामर आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, तर ते प्रिस्क्राईब करतात. म्हणजे काय की तुम्ही असं बोला, प्रत्यक्ष तो माणूस कसा बोलणारा समाजात आहे का किंवा समाज कसं बोलतोय याचा त्यांनी कुठे विचार केलेला नाही. ते नियम सांगतात की माणसाने हे असं बोललं पाहिजे. आणि भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की हे ग्रामर काही चांगलं नाही, कारण लोक बऱ्याचदा तसं बोलत नाही. त्याच्या उलट ग्रामर चांगलं कुठलं, तर ते डिस्क्रिप्टिव्ह असलं पाहिजे. म्हणजे काय, त्यांनी प्रिस्क्राईब करायचं नाही, नियम लादायचे नाही, उपदेश करायचा नाही, तर डिस्क्राईब करायचं, वर्णनात्मक. भाषा जशी आहे तिचं फक्त तसं बघून वर्णन करून ठेवणं हेच तुम्ही अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण आपल्याकडची परंपरा बघितली की पाणिनीचा अष्टाध्यायी हे सगळे प्रमुख ग्रंथ महत्वाचा मानला जातो परंपरेत म्हणून तो बघितला, तर मग प्रश्न असा येतो की हे जर नियम भाषाशास्त्रज्ञांचे लावले तर ते डिस्क्रिप्टिव्ह आहे का प्रिस्क्रिप्टिव्ह आहे. तर आपल्याला असं वाटेल की नियम सांगितलेत आणि तसं आपण संस्कृत बोलतो म्हणजे हे प्रिस्क्रिप्टिव्ह असलं पाहिजे. पण प्रत्यक्ष कसं आहे की पाणिनींनी ज्या काळामध्ये व्याकरण रचलं त्या काळामध्ये संस्कृत पाणिनी सांगतो म्हणून लोक कसे बोलत नव्हते, तर संस्कृत तशी बोलली जात होती म्हणून पाणिनी ते व्याकरण रचलं. नंतरच्या काळामध्ये साधारणपणे पतंजली म्हणा किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग हळूहळू त्याला एक प्रकारची चौकट ऑफिशियल देण्यात आली की पाणिनींनी सांगितलंय ना तसंच बोला, त्याच्या बाहेरचा बोलू नका. पण त्याचं कारण काय होतं की पाणिनी जे बोलतात ते बऱ्यापैकी त्या चौकटीत बसवलेलं होतं किंवा ती चौकट तयार केलेली होती, त्यामुळे त्याच्या बाहेर जायचा फारसा विचार होत नव्हता. पण आपल्याला अनेक ठिकाणी त्यांनी ही उदाहरणं किंवा दिलेली सूत्र जी आहेत ती बघता लक्षात येतं की तो प्रिस्क्राईब करत नाही, म्हणजे तो उपदेश करत नाही, तर तो डिस्क्राईब करतो आणि तो सांगतो की अशी अशी भाषा बोलली जाते. म्हणजे उदाहरण एक द्यायचं झालंच होतं तर संस्कृतमध्ये जे वेगवेगळे धातू आहेत त्या धातूंची भूतकालवाचक अशा पद्धतीची काही रूपं तयार होतात. आता उदाहरणार्थ त असे प्रत्यय आहे, त्यात तला क जातो आणि त हा प्रत्यय राहतो, तो जोडून ही रूपं तयार होतात. म्हणजे गम असा जो धातू असेल जाणेल्या अर्थाचा तर त्याचा गत असं रूप बनतं, म्हणजे गेलेलं गेलेला असं. चल धातू असेल तर त्याचं चलित म्हणजे चाललेलं, हस हसित म्हणजे हसलेलं, अशा पद्धतीची भूतकाळवाचक त्याची रूपं तयार होतात. आता मुद्दा असा आहे की हा त हा एक प्रत्यय लावला पाहिजे, कुठलाही धातू असेल तो लावा मोकळा असा आदेश पाणिनी देऊ शकला असता तर ते प्रिस्क्रिप्टिव्ह झालं असतं. पण त्यांनी सूत्र अनेक खर्च केली, कारण त्याच्या असं लक्षात आलं की त हा प्रत्यय जरी आपण सांगितला अनेक धातूंना तो लागू पडतो हे जरी बघितलं तरी सुद्धा सगळ्या धातूंना तो लागू पडत नाही. काही धातू हे नियम धाब्यावर बसवतात, त्यांना वेगळाच कुठला तरी शब्द जोडून पुढे अक्षर जोडून पुढे त्याचाही भूतकाळाचं रूप तयार होतं. उदाहरणार्थ पच हा धातू आहे शिजवणे या अर्थाचा. आता पच धातूचं काय रूप होतं, तर ते पक्व असं रूप तयार होतं, तयार झालेलं शिजलेलं. तर तिथे फक्त असं करा असं तो पाणिनी म्हणत नाही, त्याच्यासाठी पचो बहा असं त्यांनी सूत्र केलं की पच धातूला मात्र हा त न लावता तो हे अक्षर तुम्ही लावा, तो प्रत्यय लावा आणि तयार करा. सुकणे या अर्थाचा शुष धातू आहे, पाणिनींनी शुशकहा असं सूत्र केलं की शुष धातूला त लावून चालणार नाही, तिथे क लावा आणि शुष्क असं तुमचं रूप तयार होईल. म्हणजे तो डिस्क्राईब करतोय, भाषा वर्णन करून सांगतोय, तो नियम बनवत नाहीये हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे आधुनिक भाषाशास्त्रज्ञांच्या दृष्टीने जे आदर्श व्याकरण आहे तशा पद्धतीचे प्रिन्सिपल्स डोळ्यासमोर ठेवून पाणिनींनी त्याचं व्याकरण लिहिलं 2500 वर्षापूर्वी हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळे आपल्याकडे ह्या परंपरा आधीपासून होत्या हे आपल्याला पुन्हा या निमित्ताने लक्षात येईल. दुसरी गोष्ट व्याकरण किंवा ही वर्णोच्चारण प्रक्रिया वगैरे यांच्यासारखंच भाषेचा विचार करणारा अजून एक अंग आहे, ते म्हणजे व्युत्पत्तीशास्त्र म्हणजे निर्वचन. इटिमॉलॉजी असा त्याच्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. आता इटिमॉलॉजी म्हणजे काय, एखादा शब्द कसा सिद्ध झाला, अस्तित्वात कसा आला असा विचार करायचा. तर ही फारच तसं म्हणलं तर आधुनिक प्रक्रिया आहे. आणि आधुनिक काळात इटिमॉलॉजी केली जाते ती हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्सवर असते. म्हणजे कोणी काही प्रोटो इंडो युरोपियन भाषा त्याच्यात असं होतं, तिथून इंडो युरोपियन मध्ये असं आलं, तिथून असं आलं की तिथून आजचा शब्द असा तयार झाला, अशा प्रकारे ऐतिहासिक विचार असतो. पण यातला मूळ विचार काय आहे तर कुठल्या तरी एका शब्दापासून
प्रक्रिया होऊन दुसरा शब्द सिद्ध झालाय. तो व्याकरणाच्या ह्याच्यावर दरवेळेला तासून तुम्हाला बघता येईल, सिद्ध करता येईल असं नाही, पण तुम्हाला दिसतंय की या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे, काहीतरी रूप आहे त्याच्यात, आणि त्या रूप पासून ते नाम असेल म्हणजे नाऊन किंवा काही असेल ते पुढे आलंय. तर ह्या प्रकारचं विवेचन हे आपल्याला यास्क नावाचे जे एक स्मृतिकार होते, वेदांगकार होते, त्यांनी रचलेल्या निरुक्त नावाच्या ग्रंथामध्ये दिसतं. निघंटू आणि निरुक्त असे या खरं त्याचे दोन भाग आहेत. निघंटू हा एक प्रकारे थिसॉरस ज्याला म्हणतात अशा प्रकारचे डिक्शनरी आहे तो, आणि त्याच्या पुढे त्याच्यावरचं विवेचन करणारा निरुक्त हा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये काही महत्वाची त्यांनी त्यांचे व्युत्पत्तीशास्त्रविषयक नियम सांगितलेले, ज्याच्यातला नामांनी सर्वांनी आख्यातजने म्हणजे सगळी नावं ही आख्यातापासून म्हणजे क्रियापदापासून तयार होतात असा त्यांनी सिद्धांत मांडलेला. तुम्ही एखाद्या गोष्टीला जे नाव देता ते ती व्यक्ती किंवा तो प्राणी काहीतरी विशिष्ट क्रिया करत असतो, त्याच्यावरून तुम्हाला सुचता. हा याच्यावर सगळ्यात महत्वाचा विचार आहे. उगाच कुठलंही नाव तयार होत नाही, आणि मग ते शोधायचा प्रयत्न तुम्ही कसा करा हे सांगितलेलं त्यामध्ये दिसतं. आणि समानार्थी शब्द एकत्र करणे हा थिसॉरस अल्फाबेटिकल म्हणजे डिक्शनरी असते अशा प्रकारचा ग्रंथ नाही आहे. थिसॉरस सारखा आहे की ज्याच्यात समानार्थी शब्द एकत्र केलेले आहेत. पृथ्वी असं म्हटलं तर पृथ्वी सारखे म्हणजे पृथ्वी या अर्थाने वापरत असलेले 21 शब्द त्यांनी दिले. पाणी या अर्थाचे 100 शब्द आहेत त्याच्यामध्ये. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा एकत्रित करून यादी तुम्हाला तयार त्यांनी करून दिलेली दिसते. आणि सगळ्यात प्राचीन डिक्शनरी हे आपल्याकडे आहे असं आपल्याला म्हणता येतं. बरं, ही एकच आहे का तर तसंही नाही. निघंटू परंपरेमध्ये किंवा अशा डिक्शनरी परंपरेमध्ये अनेक ग्रंथ पुढे झालेले आहेत. एक प्रसिद्ध आपल्याला माहिती असतो तो म्हणजे अमरकोश, ज्याला अमरसिंहने रचलेला किंवा नामलिंगारू शासन असं त्याचं नाव आहे खरं तर. त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने शब्दांचं एकत्रीकरण करून ते डिक्शनरी तयार झालेली दिसते. शब्दकल्पद्रुम, मेदिनीय कोश असे अनेक इतरही कोश नंतरच्या काळामध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. आणि कोशशास्त्र म्हणून सुद्धा भाषेचा विचार हा खूप जुन्या काळापासून भारतामध्ये होत होता हे आपल्याला या सगळ्या दरम्यान लक्षात येतं. पुढे आयुर्वेद हा जो आहे त्याच्याविषयी तर बोलण्यासारखं खूप आहे, कारण प्राचीन भारतीय वैद्यक परंपरा ही जगातली ज्या प्राचीन परंपरा आहेत त्यातली महत्वाची मानली जाते. विशेषतः वेदकाळापासून त्याचा विकास होत गेल्यामुळे उपवेद म्हणून पण त्याला आपल्याला मान्यता दिल्याचं दिसतं. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला असं लक्षात येईल की वेदकाळापासून पुढे जो विकास होत गेला तो कशा प्रकारे होत गेला असेल तर अर्थातच आपल्याला असं दिसतं की वैदिक काळामध्ये सुद्धा लोक आजारी पडतच असणार आहेत, त्याच्यावर काही उपचार केले जातच असणार आहेत. ते उपचार करताना ते उपचार आपण कशा प्रकारे करतोय त्याचे सायंटिफिक विचार करून लोक काही गोष्टी नोंदवून ठेवत होते. काय काय घटना घडतायत, एखादा माणूस जो आजारी पडतोय त्याच्यात तो रोग कसा उत्पन्न होतोय याचं ते बारीक निरीक्षण करत असणार आहे. आणि त्याच्यातून त्यांनी हे सगळं पुढे वाढवत नेलेलं असणार आहे ज्ञान असं आपल्याला लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर अथर्ववेदाच्या उपथ ब्राह्मणामध्ये ऋतुसंधीषुवै व्याधिर्जायते म्हणजे ज्या वेळेला ऋतुसंधी असतो, एक सीझन संपून दुसरा सीझन सुरुवात होते त्यावेळेला रोग उत्पन्न होतात. म्हणजे सीझन चेंजला लोक आजारी पडतात हे त्यांनी तेव्हाही बघितलेलं होतं, त्याचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. अशा प्रकारे बारीक सारीक निरीक्षण लोक करतच होते. पुढे पुढे फरक झाला की आयुर्वेद शास्त्र म्हणून डेव्हलप झालं त्यावेळेला पडलेला फरक कोणता तर वेद म्हटल्यानंतर वेदामध्ये जो धर्माचा किंवा विधींचा रिच्युअल्सचा जो एक आवश्यक घटक असतो तो हळूहळू आयुर्वेदाने कमी केला. आणि त्यांनी आपली जी चिकित्सा आहे ती पूर्णपणे वनस्पतींचा किंवा औषधांचा वापर करून नियंत्रित केली. कारण वैदिक साहित्यामध्ये आपल्याला काय दिसतं की वनस्पती वापरल्या जात होत्या पण वनस्पतींबरोबर मंत्र म्हणणं किंवा काही विधी करणं आणि त्यामुळे मनुष्य बरा होईल अशी कल्पना ही याच्यामध्ये दिसते. त्यातला तो मंत्र किंवा विधींचा भाग जो आहे तो कमी करून जास्तीत जास्त फोकस हा त्यांनी चिकित्सा ही वनस्पतींचा वापर करून औषधांचा वापर करून कशी करता येईल याच्याकडे आपल्याला केलेलं दिसतं. तो फोकस केल्यामुळे आयुर्वेदाचा पुढे स्वतंत्रपणे म्हणजे फक्त त्या वेदांच्या छायेत न राहता एक स्वतंत्र शास्त्र म्हणून आयुर्वेदाचा विकास हा पुढच्या काळात केलेला दिसतो. बारीक सारीक रोगाचे सुद्धा सब क्लासिफिकेशन वर्गीकरण करून त्याचं निदान करणं, तो रोग उत्पन्न कसा होतो म्हणजे प्रोग्नोसिस ज्याला म्हणतात ते सांगणं, त्याच्यानंतर त्याच्यावर चिकित्सा म्हणजे उपचार काय द्यायला पाहिजे ह्याचं वर्णन करणं हे सगळं तर ते करतोच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सांगतो की रोग झाल्यावर उपचार घ्या ठीक आहे पण ते उपचार घेण्याऐवजी रोग होऊच नाही याच्यासाठी तुम्ही काय करू शकता ते आधी बघा. आणि आता आपण वेलनेस क्लिनिक वगैरे विचार करतो तर ते त्यांनी तेव्हा सांगून ठेवलं. तो म्हणतो की प्रज्ञापराध हे सर्व रोगांचं मूळ आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे काय तर त्या रोगाला उत्पन्न होण्यासाठी काही ना काही
वास्तविक कारण असतील, पण मूळ प्रज्ञा पराभव ह्याचा प्रज्ञा जो शब्द आहे तो आपली बुद्धी या अर्थाने खरंच त्याने वापरलेला आहे. त्या बुद्धीने तुम्हाला जे सांगितलेलं आहे म्हणजे काय की अमुक एक गोष्ट म्हणजे आहार जो आपण खातो तो असेल किंवा विहार म्हणजे फिरणं, बाहेर एखादा उपक्रम करणं हे असेल, तर ती अमुक एक गोष्ट ही करू नये अशी सूचना बुद्धी देते, प्रज्ञा देते, पण आपण तिला साप धाब्यावर बसवतो आणि ती गोष्ट करून मोकळे होतो. आणि ते जे शरीर सांगत असतं करू नकोस ते केल्यामुळे पुढे काही घटना घडतात आणि त्याच्यातून तो रोग निर्माण होतो. त्या मुळात जर आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय हे ऐकलं, त्यानुसारच तुमचा आहार विहार तुम्ही ठेवला तर रोग उत्पन्न होणार नाहीत असं आयुर्वेदाचं याच्यात मुख्य सांगणं दिसतं. आणि त्यामुळे दिनचर्या आणि ऋतुचर्या ह्यासारख्या गोष्टी आयुर्वेदात आधी सांगितलेल्या दिसतात आणि मग ते रोगशमनार्थ काय उपचार करायचे सांगतात. कारण मुख्य फोकस आधी रोग होऊ नयेत ह्याच्याकडेच आयुर्वेदाचा आहे, पण झालेच तर काय करावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. करोना सारख्या एका मोठ्या पॅन्डेमिक मधून आपण आता गेलेलो आहोत आणि हा पुढचा काळ आहे, तर असे पॅन्डेमिक्स त्या काळात होत होते का? तर आपल्याला आयुर्वेदिक संहितामध्ये जनपदोध्वंस या नावाने अशा व्याधींचं वर्णन मिळतं. जनपद म्हणजे मोठं नगर किंवा जिथे लोक एकत्रित राहतात असं स्थान, त्या ठिकाणी अख्खा विध्वंस घडवून आणेल अशा पद्धतीच्या व्याधी पसरतात याचं ज्ञान त्यांना होतं. आणि त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख असा मिळतो की अशा व्याधी निर्माण होणार आहेत अशी काही पूर्वसूचना आपल्याला मिळतात किंवा दिसतात. त्याच वेळेला वैद्यांनी वनस्पती वगैरे गोळा करून ठेवाव्यात, औषधं गोळा करावी, तयार करावी, कारण पुढे मोठ्या प्रमाणावर त्यांचा वापर करायचा असतो. आता आपल्याला माहिती का आयुर्वेदामध्ये म्हणजे साधारणपणे त्रिदोष, वात, पित्त, कफ, त्याच्यानुसार व्यक्तीचं परीक्षण करा, प्रकृती ठरवा, मग कुठला आजार झाला त्याच्यावर औषधं द्या. तर त्यांचा शिष्य लगेच त्यांना प्रश्न विचारतो की आपण प्रकृती परीक्षण करून निर्वी ठरवतो आणि प्रत्येकाच्या बाबतीत रोग व्हायचं कारण वेगळं असेल त्या प्रकृतीनुसार. मग जनपदोध्वंस होताना एकच कारण सगळ्यांना कसं काय नष्ट करू शकतो, याच्या मागचं लॉजिक काय तुम्ही सांगणार आहात? हा एक मोठा प्रश्न त्याने विचारला. त्याच्यानंतर गुरुंनी त्याला उत्तर असं दिलेलं आहे की हा प्रश्न जो आहे तो ह्या जनपदोध्वंसाला लागू पडत नाही. म्हणजे वैयक्तिक प्रत्येकाचं कारण वेगळं असणं, त्याचं कारण असं की सर्व मानवाला व्यापून असलेल्या अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये त्यांनी भूमी, वात, जल ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंय की हवा, पाणी, अन्न, भूमी अशासारख्या गोष्टी जर प्रदूषित झाल्या तर ते ज्याच्याशी संपर्कात ती गोष्ट येईल त्या सगळ्यांमध्ये व्याधी उत्पन्न होणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही इंडिव्हिज्युअल चिकित्सा करण्याचा प्रश्न येत नाही. तो विकार झाला म्हटल्यावर अमुक एक औषध द्या हे सगळ्यांना लागू पडतं, कारण तो जनपदोध्वंस टाईपचा व्याधी असतो. म्हणजे व्याधी होताना सुद्धा तो इंडिव्हिज्युअली होणं हा एक प्रकार झाला, पण सांसर्गिक काहीतरी विकार होणं, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या त्याला बळी पडणं हा प्रकारही त्यांनी अनुभवलेला होता, त्यांना त्याची माहिती होती आणि त्या गोष्टींनी काही विवेचन हे सुद्धा आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि अर्थातच हा त्याची उपयुक्तता सिद्ध झालेली असल्यामुळे ही जी विद्याशाखा आहे ही आधुनिक काळात सुद्धा आपल्याला मिळते की आयुर्वेदाला एक मान्यता आहेच उपचार पद्धती म्हणून. आणि भारतात नाही तर भारताबाहेरही जगातल्या अनेक देशांमध्ये त्याचा वापर केला जातो. याच्यानंतर योग ही दुसरी मोठी IKS मध्ये विद्याशाखा आहे की ज्याच्यामुळे भारत हा असं वेगळं प्रसिद्ध आहे. आता योगाचं आपल्याला एक मुख्य वर्णन म्हणजे तो षड दर्शनांपैकी एक, 6 असतील दर्शनांपैकी एक म्हणून दर्शनशास्त्रातला मोठा ग्रंथ म्हणून पतंजलींनी लिहिलेला योगसूत्र हा प्रसिद्ध आहे. पण योगविषयक विचार हे त्याच्या आधी उपनिषदांमध्ये सुद्धा व्यक्त झालेले दिसतात आणि योगसूत्रांच्या नंतर सुद्धा योगसूत्रांवर अनेक भाष्य लिहिली गेली. बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये अनेक योगविषयक ग्रंथ उपलब्ध झाले आणि स्वतंत्रपणे पण काही ग्रंथ हे नंतरच्या काळामध्ये लिहिले गेले. ते अगदी आता 17व्या-18व्या शतकापर्यंत हे ग्रंथ तयार झालेले आहेत. योगातून पुढे हठयोगासारखे वेगळी शाखा सुद्धा आहे. हठयोग प्रदीपिका हा असाच एक नंतरचा ग्रंथ आहे. धीरेंद्र संहितेसारखे ग्रंथ आहेत याच्यामध्ये, किंवा काही आध्यात्मिक विवेचन करणारे योग याज्ञवल्क्य, योग वासिष्ठ यासारखे सुद्धा ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये योगाचं विवेचन हे तुम्हाला केलेलं दिसतं. ह्या सगळ्याचं मूळ हे पतंजलींच्या त्या योगसूत्रांमध्ये आहे असं आपण जरी गृहीत धरलं तरी आपल्याला लक्षात येतं की पतंजलींनी हा योग कशासाठी सांगितलाय, त्यांचा मूळ उद्देश काय होता, तर तो अर्थातच पारमार्थिक मार्ग दाखवणं आणि मोक्षाचा विचार करणं हा होता. त्याच्यामुळे मोक्ष किंवा कैवल्याची प्राप्ती करून घेणं, तो अनुभव घेणं हे माणसाला शक्य व्हावं यासाठीच खरं तर योग सांगितला गेलेला आहे. आणि योग कशाला म्हणायचं याच्या खूप वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सापडतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा अनेक व्याख्या येतात. पतंजलींची व्याख्या जी आहे ती योगश्चित्त वृत्ती निरोधा अशी आहे की चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत
त्यांचा जर तुम्ही निरोध केला, म्हणजे त्यांना रोखलं, त्यांना त्या नियंत्रणात ठेवलं, कंट्रोल केलं, तर तुम्हाला योग साधला असं तुम्ही म्हणू शकता की चित्तवृत्तीचा निरोध करणं हाच योग असतो. मग पुढे त्या चित्तवृत्ती कोणत्या, तर त्या पंचतय्या क्लिष्टा म्हणजे त्या क्लिष्ट किंवा अक्लिष्ट प्रकारच्या असतात, किंवा प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृतया वगैरे 5 प्रकार तेही त्यांनी सांगितले. हे सगळं आहे, पण हे सगळं आता आधुनिक काळात लागू का पडतं, किंवा आपण आपल्याला मोक्ष प्रत्येकाला मिळवायचा असतो का, नसेल तर मग योग आपल्या उपयोगीचा आहे की नाही, अशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात. तरी सुद्धा योगाकडे लोक का येतात, तर त्याचं कारण असं आहे की त्या मोक्षापर्यंत जाण्यासाठी जो अष्टांग योग किंवा 8 पायऱ्या असलेला मार्ग जो आपल्याला सांगितलेला दिसतो, त्याच्यातली काही पायऱ्या किंवा काही मार्ग असे की जे मुळात तुमचं शरीर स्वस्थ होणार, शरीर आरोग्यदायी होणार, त्याला एक आरोग्य प्राप्ती व्हावी, तुम्ही चांगल्या पद्धतीने जगू शकावं यासाठी मदत करणारे असे आहेत. आणि मग पुढे जाऊन तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. कारण मुद्दा असा आहे की मोक्षासाठी समजा ध्यान करा, समाधीचा अनुभव घ्या असं पतंजली सांगताय, आणि तुम्ही मांडी घालून बसलात की गुडघे दुखायला लागले, मान दुखायला लागली, पाय दुखायला लागले, अशी जर तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही ते ध्यान धारणा करणार कुठून. म्हणजे मुद्दा असा आहे की तुम्हाला जर स्वास्थ्य तुमच्याकडे असलं पाहिजे तर हे सगळ्या पुढच्या गोष्टी शक्य आहे. त्यामुळे सुरुवातीची यमनियमासारखी जी अंग आहेत ती अर्थात शारीरिक मानसिक शुद्धी बाह्य गोष्टींवरून होणारी, म्हणजे तुमचा आहार कसा असावा, तुम्ही काय करावं काय करू नये ह्या पद्धतीचे. पण त्याबरोबरच आसन प्राणायाम यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत मदतीचे ठरतात असं आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आरोग्य प्राप्तीसाठी त्याची उपाययोजना केली जाते. ध्यानाचे पुढे जाऊन मोक्ष मिळेल किंवा काय त्याच्यासाठी दीर्घ ध्यान कसं अपेक्षित आहे वेगळा मुद्दा, पण थोडंसं ध्यान जरी केलं तरी त्याने तुमचा व्यक्तिमत्व विकास कसा होऊ शकतो, मनःशांती कशी प्राप्त होऊ शकते याच्यावर संशोधन केलेले लोकांनी. आणि त्यामुळे आपल्याला मोक्ष ज्यांचा अंतिम ध्येय त्याने तर योग कराच, पण ते जरी नसेल तरी सुद्धा ह्या बाकीचे जे हे त्यांच्या म्हणजे पतंजलीच्या दृष्टीने हे उपफायदे आहेत त्याच्यासाठी काही योगसूत्र त्यांनी सांगितले नव्हते, पण ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. ते साईड इफेक्ट्स चांगल्या अर्थाने ते तुम्हाला नक्की मिळतील आणि त्याच्यातून तुमची आरोग्य आणि राहण्याची जी पद्धत आहे त्याच्यात बदल होतील, सुधारतील हे त्यांना अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे योग हे शास्त्र महत्वाचं आधुनिक काळात पण आहे म्हणजे ठरतं असं आपल्या लक्षात येईल. दुसरा आता विज्ञान तंत्रज्ञान हा जो मुद्दा आहे त्याच्यातल्या काहीच शाखांचा विचार आपण इथे करणार आहोत. त्यातली पहिली जी शाखा आहे विज्ञानाची म्हणजे गणित. तर गणितामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की प्राचीन काळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या होत्या त्या लोकांचं गणिताविषयीचं ज्ञान किती चांगलं होतं हे दर्शवतात. त्याच्यातला एक जो आहे तो म्हणजे पायथागोरस थिअरम हा एक अगदी प्रसिद्ध असल्याने आपल्याकडे होता असं एक आपण ऐकून असतो. तर आपल्याकडे होता म्हणजे कुठे होता आणि कशासाठी होता, तर आपल्याला ही जी मगाशी वेदांग आपण बघितली त्याच्यात शेवटी कल्प नावाचं एक वेदांग आपण बघितलं. कल्प याचा अर्थ काय, तर यज्ञात करायच्या गोष्टी कशा कराव्यात हे सांगणारं असं ते वेदांग असतं. तर त्या कल्पामध्ये एक जो प्रकार आहे त्याला शुल्कसूत्र असं म्हणतात. या शुल्क या शब्दाचा दोरी असा अर्थ होतो. आणि या शुल्कसूत्रात काय सांगितलेलं आहे तर ही दोरी म्हणजे मापाची दोरी आहे. आणि यज्ञकुंड तयार करण्यासाठी त्याला विशिष्ट आकार देणं, त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या विटा त्या आकाराच्या तयार करणं, त्यांची रचना करणं आणि मग त्या यज्ञकुंडाचं किंवा चितीचं निर्माण करणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या करण्यासाठी त्यांना अँगल्स लागतात, कारण नाही तर तुम्ही बरोबर चौरसाकृती किंवा आयताकृती कशी बनवणार, त्याच्यासाठीचं ज्ञान त्रिकोण हवा असेल तर तो त्रिकोण कसा बनवणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करायला मोजायला दोरीची गरज लागायची. आणि त्याच्यामुळे काही महत्वाचे सिद्धांत हे त्यांनी त्यावेळेला जाणले होते हे आपल्या लक्षात येतं. त्याचा उपयोग त्यांनी मी गणितातला हा सिद्धांत सांगतो हे सांगण्यासाठी केला नाही, त्यांचा यूज प्रॅक्टिकल यूज होता की त्यांना दैनंदिन आयुष्यात करण्यासाठी तो सिद्धांत उपयोगी पडला होता. पण आज मात्र तो गणितातला एक महत्वाचा सिद्धांत म्हणून प्रस्थापित झालेला. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की जो 90 अंशाचा म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आपण म्हणतो असा जो असतो त्या 90 अंशाच्या ज्या छोट्या 2 बाजू असतात त्या बाजूंचे स्क्वेअर्स म्हणजे वर्ग केले तर तिसऱ्या बाजूच्या वर्गाशी ते एक्झॅक्टली जुळतात. हा मुख्य पायथागोरसचा थिअरम आहे. तर तो त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेला दिसतो. फक्त त्याने विचार करताना कसा केलेला आहे तर दोन्ही बाजूला ज्या तुम्ही स्क्वेअर्सची रचना केली तर त्यांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या असलेल्या त्या स्क्वेअर्सच्या सारखी होईल अशा प्रकारची मांडणी त्यांनी केलेली आहे. प्रत्यक्षात आपल्या अँगलचा विचार न करता त्यांनी लांबीचा विचार केलेला आहे की ए टू बी ही लांबी आणि ए टू सी ही लांबी त्या बी टू सी ही लांबीच्या इतकी असणार अशा प्रकारचा हा विचार आपल्याला थोडासा त्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे वेगळ्या शब्दांमध्ये मुख्य जे प्रिन्सिपल पायथागोरसने सांगितलं तेच त्यांनी सांगितलं असं आपल्याला म्हणता येईल. ब्रह्मगुप्त हा
आचार्य शून्य आपल्याला सांगणारा आचार्य ज्यांनी जगाला शून्य ही संख्या दिली हे आपण मानतो. या ब्रह्मगुप्ताने शून्य जरी बऱ्याच आधी सांगितलं, इतरही प्राचीन काळापासून शून्य ही संकल्पना म्हणून आपल्याला माहिती होती, तरी प्रत्यक्ष शून्य हे एक डिजिट म्हणून वापरात कधी आला असं आपण बघितलं तर आपल्याला त्याचा माहिती असलेला जो पहिला पुरावा मिळतो तो इसवी सनाच्या 9व्या शतकात म्हणतात पुन्हा भारतातलाच आहे पुरावा पहिला असं आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी ग्वाल्हेरमध्ये हे एक चतुर्भुज मंदिर म्हणून जे मंदिर आहे, या मंदिरात आतल्या बाजूला जो शिलालेख आहे त्या ठिकाणी इथे तुमच्या लक्षात येते हा जो छोटा गोल आहे हा गोल हे जे शून्य आहे तर त्याची इथे म्हणजे आज जसं आपण शून्य काढतो तसा पोकळ गोल या स्वरूपाचं शून्य हे 9व्या शतकात काढलेलं दिसतं. ह्या पलीकडे सुद्धा म्हणजे हा एक इथला आज उपलब्ध असलेला मी जो दाखवलाय तो पुरावा झाला. ह्या व्यतिरिक्तही काही पुरावे आहेत अशा पद्धतीचं संशोधन चाललंय पण त्याच्या डेटिंग विषयी बरेच मतभेद आहेत. काहींनी एक बाजू त्यातली ऐकली असेल उदाहरणार्थ बक्षाली मॅन्युस्क्रिप्ट्स नावाचे हस्तलिखितांचा संग्रह बोर्डियन लायब्ररीमध्ये आहे तर त्यातल्या काही मॅन्युस्क्रिप्ट डेटिंग जे केलं असताना ते बरंच जुन्या काळातलं निघालं आणि त्याच्यावरून ते मॅन्युस्क्रिप्ट्स तितके जुन्या काळातले ती होती शारदा लिपीतली जी इतकी जुनी नाहीये तर त्याच्यात ही कशी असू शकते वगैरे बरीच चर्चा त्याच्यावर झाली. काही विद्वानांनी त्याच्या विरुद्ध मत लिपीशास्त्राच्या आधारे दिलं की ह्या लिपीचा वापर जर ह्या काळात आपल्याला दिसतोय खूप जुन्या काळातली म्हणत असा तर तेव्हा शक्य नाही, पण नंतरच्या काळामध्ये त्या मॅन्युस्क्रिप्ट्स मध्ये बरेच वेगवेगळे पानं एकत्र झाली हे लक्षात आलं. मग त्याच्यावर दुसरी कार्बन डेटिंगची टेस्ट केली गेली आणि त्या टेस्टमध्ये जे रिझल्ट आले ते ह्याच्याशी मिळते जुळते म्हणजे परत 8व्या 9व्या शतकातलेच आलेले. त्याच्यामुळे टेक्निकली त्यावेळेला पण ते मॅन्युस्क्रिप्ट तयार झाला असं आपण म्हणू शकतो. त्या मॅन्युस्क्रिप्टचा एक म्हणजे बक्षाली मॅन्युस्क्रिप्ट कधीच आहे हा वेगळा मुद्दा आहे, पण त्याच्या आता चर्चा करण्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी एक डॉट या स्वरूपात शून्य दाखवलेलं आहे तर कदाचित तो नुसता डॉट देणं हे शून्य दाखवण्याचं म्हणजे इथे तसा पोकळ गोल दिसतो त्याच्याऐवजी तो पॉइंट किंवा एक भरीव छोटासा ठिपका अशा स्वरूपाचं शून्य हेही दाखवलं जात असावं त्या लिपीमध्ये असं आपल्याला त्या बक्षाली मॅन्युस्क्रिप्ट वरून म्हणता येतं. त्यामुळे हे वेगळ्या पद्धतीचे शून्य विषय पुरावे हे पण आपल्याला भारतामध्ये सापडतात. त्याच्यानंतर खगोलशास्त्र हा एक मोठा भाग आहे. आता खगोलशास्त्र म्हणजे आकाशीय गोलांचं खगोलांचं केलेलं निरीक्षण आणि ग्रहगणित म्हणजे त्यांच्या प्रवास जो आकाशातून चालतो त्याच्याविषयीची केलेली गणित ह्या सगळ्यांचा विचार हा या खगोलशास्त्रात होतो. ज्ञात पुरावे जे आहेत आज आपल्याला ते ग्रंथ या स्वरूपाचे बघितले तर ग्रहगणिताचे किंवा गणिताचे ग्रंथ म्हणून आपल्याला विचार करता येईल, पण ह्या व्यतिरिक्त काही पुरावे जे प्रत्यक्ष उपलब्ध आहेत ते त्या बांधलेल्या ऑब्झर्वेटरीज किंवा प्रयोगशाळा ह्याच तऱ्हेचे पण आपल्याला मिळतात आणि ही परंपरा किमान हडप्पा संस्कृतीपासून सुरू झाली असं आपण म्हणू शकतो. ती अगदी 18व्या शतकापर्यंत पोहोचलेली होती आणि त्यामुळे ह्या मोठ्या परंपरेचे सैद्धांतिक विवेचन असलेले ग्रंथ आणि प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन करण्यासाठी असलेले ऑब्झर्वेटर्स अशा दोन्ही स्वरूपाचे पुरावे हे आपल्याला भारतामध्ये मिळतात. हडप्पा संस्कृतीचे धोलावीरा नावाचं ठिकाण गुजरातमध्ये जे आहे त्याच्यावर टाटा इन्स्टिट्यूट मध्ये मयंक वाहिया आणि शिवकुमार मेनन यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी दाखवून दिलंय की हा जो त्यातला फोर्ट किंवा अगदी सगळ्यात आतला एरिया मानण्यात येतो त्याच्या शेजारी असलेला हा वीक ह्या नावाने दाखवला गेलेला जो एरिया आहे ही कदाचित त्या काळातली ऑब्झर्वेटरी असावी. बेली असा त्याच्यासाठीचा शब्द हा त्यांच्या लेखनामध्ये वापरलेला आहे आणि त्या ठिकाणाहून सूर्याचे रोजचे उदय असतं याच्यावर वॉच ठेवणं किंवा त्याची नोंदी करणं अशा पद्धतीचं काम होत असावं असं त्या स्ट्रक्चरचा अभ्यास करून वाहियांनी मांडलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला माहिती की सूर्य जो असतो तो रोज म्हणजे पूर्वेला उगवतो जरी खरं असलं तरी पूर्वेला एकाच पॉइंटला उगवत नाही, तो थोडासा डावीकडे उजवीकडे उगवताना आपल्याला दिसतो आणि अयन जी होतात उत्तरायण आणि दक्षिणायन असं आपण म्हणतो त्याचं कारण तेच आहे की सूर्याची उगवण्याची दिशा थोडी थोडी दक्षिणेकडे जाते मग परत दक्षिणेकडून तो उत्तरेकडे येत जातो आणि अशा एका विशिष्ट पट्टी तो कुठेतरी रोज उगवताना आपल्याला वर्षभर दिसतो. तर ह्या अयनांचा अभ्यास हे लोक त्यावेळेला करत असावेत असं आपल्याला ह्या पुराव्यावरून दिसतं आणि तिथपासून ते अगदी आपल्याला माहिती आहे की सवाई जयसिंग ह्या ज्या जंतर मंतर प्रयोगशाळा बांधली ती एक फेमस जयपूरची आहे, दिल्लीचे वाराणसीला अशी बांधली गेली होती त्यांनीच सगळ्या बांधल्या 5 का 6 आहेत. तर ह्या प्रयोगशाळांमधून सुद्धा ह्या पृथ्वीच्या गतींचं आणि त्याच्यावरून आकाशात काय काय दिसतं ह्याचं निरीक्षण लोक करत होते असं आपल्याला दिसतं.
ह्या इथे कोपऱ्यामध्ये आता आपण फार डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु 3 प्रकारच्या गती ह्या साधारणपणे पृथ्वीशी संबंधित आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे सूर्य मध्यभागी ठेवून पृथ्वी त्याच्याभोवती जी फिरते तो एक प्लेन असणार आहे, ज्याच्यातून पृथ्वीचं सगळं भ्रमण होतं. त्याच्यावरती अशी सरळ फिरत नाही, तर ती पृथ्वीच मुळात कळलेली आहे 23.5 अंशांनी. आणि त्याच्यामुळे होतं काय की तिची जी भ्रमंती गोल स्वतःभोवती होत असते त्याच्यामध्ये सूर्य फक्त एका बाजूला उगवत नाही, तर तो किंचित वर खाली उगवताना आपल्याला बघायला मिळतो. कारण ती जसजशी फिरत जाईल वर्षभर सूर्याभोवती त्याप्रमाणे त्या सूर्याची जी दिशा आहे उगवण्याची ती जरी पूर्वच राहिली तरी सुद्धा उगवण्याचा पॉइंट हा थोडासा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे तिच्या सूर्याभोवती फिरण्याच्या स्थितीवरून बदलतो. त्याचप्रमाणे दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे आकाशगंगेमध्ये सूर्य ज्या ठिकाणी आहे तिथे तो कुठल्या ऍक्सिसवर आहे आणि त्याच्याशी पृथ्वीचा कोन परत त्याच्याभोवती फिरताना कसा आहे त्याच्यावरून आपल्याला इतर आकाशातले जे ग्रह नक्षत्रांसारखे आहेत ते थोडेसे दक्षिणोत्तर हललेले दिसतात. त्यांची पण आकाशातली स्थिती ही बदलते आणि त्याच्यामुळे एक पॉइंट कुठला तरी असा असतो की जिथे पृथ्वीच्या प्लेनला जो बरोबर छेदेल त्या ठिकाणी ती बरोबर सेंटरला उगवताना दिसते. पण बाकीची वरच्या काही खालच्या बाजूला जी नक्षत्र असतील ती तुम्हाला थोडीशी उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे उगवताना दिसते. हा जो सेंटरला असलेला पॉइंट आहे त्या अक्षाला छेदणारा त्याला आपण संपात बिंदू असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे वसंत संपात आणि शारद संपात म्हणजे व्हर्नल आणि ऑटोमल इक्विनॉक्स असे 2 इक्विनॉक्स आपल्याला मिळतात. पण त्या व्यतिरिक्त जी इतर नक्षत्र जी आहेत ती थोडीशी वर खाली उगवताना दिसतात. आता आधुनिक काळात काय झालेलं आहे तर ह्या विषयांचा अभ्यास करून आपल्याला असं कळलेलं आहे की ही पृथ्वी ती स्वतःभोवती सुद्धा फिरत असते. तो ऍक्सिस पण स्थिर नसून तो काही हजार वर्षांनी थोडासा डावी उजवीकडे झुकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो की त्याला परांचन म्हणजे पश्चिमेकडे जाणारी गती प्राप्त होते. म्हणजे आज जे नक्षत्र सेंटरला आहे ते अजून काही वर्षांनी सेंटरला राहत नाही, तर त्याच्या मागचं नक्षत्र सेंटरला आहे तर ते दुसरीकडे जातं. कारण पृथ्वी अजून थोडीशी वेगळ्या प्रकारे तिचं परांचन गतीमुळे पोझिशन बदललेली असते. ह्याला साधारणपणे त्यांनी सांगितलं की जवळपास 72 वर्ष झाली की 1 डिग्रीचा फरक पडतो. आता असा फरक पडत पडत किती काळ गेला हे सांगणं कठीण आहे, पण ह्या प्रकारे काहीतरी फरक पडतोय किंवा आकाशातली नक्षत्रे वेगवेगळ्या वेळेला उदयास्त होत असताना त्या पॉईंटवरून होत नाही अशा प्रकारचा अंदाज लोकांना येत होता. कारण त्या नक्षत्रांचं बारीक निरीक्षण करत होते आणि लोकमान्य टिळकांनी ह्याचा विचार करून त्या ग्रंथाची कालनिश्चिती करता येईल का किंवा हा विचार कधीपासून अस्तित्वात आला ह्याचा विचार करता येईल का हा प्रयोग करून बघितला. आपल्याला आता आधुनिक काळात तुम्ही बघितलं तर साधारणपणे उत्तरा भाद्रपद नक्षत्र जे आहे तिथे इक्विनॉक्स आहे असं लक्षात येतं. आता उत्तरा भाद्रपद हे नक्षत्र चक्रातलं शेवट येणारं नक्षत्र. उत्तरा भाद्रपदानंतर इथे रेवती, त्याच्यानंतर परत जर सुरुवात केली तर अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी अशा प्रकारे नक्षत्र येतात. आपल्याला वेदामध्ये गंमत अशी दिसते की नक्षत्र चक्राची सुरुवात ही कृत्तिका नक्षत्रापासून होते. म्हणजे आपण अश्विनी म्हणतो पहिलं, पण वेदामध्ये पहिलं नक्षत्र आहे कृत्तिका. ते तसं काय आहे तर शतपथ ब्राह्मण सांगतो की एता हवई प्राच्य दिशोनं चवंते. कृत्तिका नक्षत्राच्या तारका ह्या पूर्व दिशेकडून ढळत नाही डावी उजवीकडे, म्हणजे त्या बरोबर सेंटरला उगवतात. याचा अर्थ काय की त्यांच्या दृष्टीने संपात बिंदू हा कृत्तिका नक्षत्रामध्ये आहे आणि साधारणपणे 13 डिग्री जर एका नक्षत्राचा आता आधुनिक काळात जसं मानलं जातं तसं जर तुम्ही अंतर विचारात घेतलं तर प्रत्येक नक्षत्राचे तितके अंश गुणिले 72 ही संख्या तुम्ही केली की तुम्हाला आजचा नक्षत्र कुठला आहे इक्विनॉक्सवर असणार माहिती आहे. त्याच्यातून उलट कॅल्क्युलेट करून कृत्तिका तिथे कधी होते आणि तुम्हाला काढता येऊ शकतं. लोकमान्य टिळकाने असं दाखवून दिलं की त्याच्या पुढची जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांमध्ये सुद्धा संपात बिंदू असण्याचे उल्लेख असू शकते. अशा काही रुचा म्हणजे शतपथ ब्राह्मणांसारखं स्पष्ट सांगितलेलं नाही पण तसं सुचवणाऱ्या रुचा या ऋग्वेदात आहेत ज्या परंपरेने जुन्या ऋषींनी सांगून यांच्यापर्यंत पोहोचलेल्या ठेवणं. कारण हे जे परांचन इतक्या कमी गतीने होतं की ते एका लाईफटाईममध्ये, कारण 72 वर्षात तुम्हाला एखादा अंश बदललेलं दिसणारे लक्षात येणं शक्यच नाही. हे जर अनेको पिढ्या अनेको शतक जर तुम्ही निरीक्षण करत असाल तरच हे पॉइंट्स हळूहळू पूर्वी असं होतं म्हणतात पण प्रत्यक्षात असं दिसतंय असे पॉइंट्स तुम्हाला लक्षात येतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मृगशीर्ष नक्षत्रामध्ये ज्या काळप्रसंग संपात होता तेव्हापासूनची ही मेमरी आपल्याला आपल्याकडच्या प्राचीन साहित्यात दिसते. आणि त्याच्यामुळे ओराडल नावाचा जो ग्रंथ टिळकांचा आहे त्याच्यात त्यांनी कालनिश्चिती करण्याचं काम हे केलेलं. जसं आर्टिक होम इन द वेदाज मध्ये त्यांनी ते कुठे रचले असावे स्थल निश्चिती केली
तसं कधी रचले गेले असावे किंवा त्याच्यात किती जुन्या स्मृतीचे अवशेष आपल्याला दिसतात, तर त्यांनी ते ओरायन नक्षत्रापासून असतील असं सांगितलं आणि त्याच्यामुळे 5-6 हजार वर्ष पूर्व ह्या काळापासूनची स्मृती या ग्रंथामध्ये आहे असं लोकमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळे पुरावे हे साहित्याचे आणि ह्याचे आपल्याला दिसतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं नेमकं कोण कोणाभोवती फिरतं हा प्रश्न आता म्हणजे गॅलिलिओच्या नंतर पाश्चात्यांच्या दृष्टीने सुटला, त्यालाही त्याच्यासाठी भरपूर शासन भोगावं लागलं. कारण हेलिओसेंट्रिक मॉडेल म्हणजे ज्याच्यामध्ये सूर्य मध्यभागी असतो हे तोपर्यंत लोकप्रिय झालेलं नव्हतं, त्या लोकांना मान्य नव्हतं. पण आपल्याकडे आर्यभट्टाने हे सांगितलेलं दिसतं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वीच त्याच्याभोवती भ्रमण करते. त्यामुळे हा सायंटिफिक विचार हा आपल्याकडे जुन्या काळामध्येच होत होता हे आपल्याला ह्या गणित आणि खगोलशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधून केलेला दिसतो. याच्यानंतर पुढचा एक शेवटचा मुद्दा थोडा अभियांत्रिकी स्वरूपाचा जो आहे तो आपण बघूया. जशी गणित किंवा खगोलशास्त्र आपण बघितली तशी आता स्थापत्य आणि अभियांत्रिकी ह्यातली काही उदाहरणं बघू. धातुविद्या म्हणजे मेटॅलर्जी हे ज्ञान एक प्राचीन भारतामध्ये आपल्याला बऱ्यापैकी होतं असं लक्षात येतं. त्याच्यामध्ये ओर म्हणजे जे खनिज आहे त्या खनिजापासून शुद्ध धातू काय प्रक्रिया करून मिळवायचा ह्याविषयीचं ज्ञान आणि दुसरं त्या धातूंची भस्म वगैरे तयार करायची ज्याचा औषधीसाठी उपयोग मग पुढे आयुर्वेदातही सुरू झाला ह्याविषयीचं म्हणजे मेटल ऑक्साईड्स तयार करण्याचं ज्ञान हे आपल्याला भारतीयांनी वापरलेलं दिसतं. आता सिंधू संस्कृतीचं उदाहरण द्यायचं झालं तर सिंधू संस्कृती ही आपण ताम्रपाषाण युगी म्हणजे त्या काळामध्ये तांब्याचा वापर म्हणत नाही आपण लोकांना नव्हतं त्यांच्याकडे असं आपण म्हणतो. पण मध्य भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये लोहयुगाच्या टेक्स्ट आता बऱ्याच आधी ह्या सिंधू संस्कृतीच्या इतक्या जुन्या किंवा त्याच्या आधीच्या जात्यात असं नवीन संशोधन म्हणजे भारतीय माणूस खूप जुन्या काळापासून लोखंड पण वापरायला लागलेला होता हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. तर अशा पद्धतीने धातू तयार करणं हे ज्ञान त्याला होतंच. त्याचप्रमाणे ते धातू तसंच टिकवणं ह्यासारखं पण उदाहरण आहे. उदाहरणार्थ हा जो लोहस्तंभ आता दिल्लीला असणारा आहे तो जर तुम्ही बघितला तर तो 7 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. तुम्ही विचार करा किती उंच आहे. तो अजिबात गंजलेला आपल्याला दिसत नाही आणि याचं कारण काय तर बऱ्याचशा अंशी त्याच्यामध्ये खरं तर लोखंडच आहे पण तरी अल्प प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कार्बन आणि काही प्रमाणामध्ये मॅंगनीज किंवा फॉस्फरस असे इतर धातू दिसले. कारण त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की विशिष्ट प्रकारे कार्बनचं आणि या धातूंचं एक पातळ आवरण सारखं जर बाहेरच्या बाजूला त्याच्या आलं तर तो धातू न गंजता राहू शकतो हे तंत्रज्ञान त्यांना मिळालेलं होतं आणि त्याचा वापर करून हा स्तंभ तयार झालेला आहे. कधी जायला आपण निश्चित सांगू शकतो की गुप्त वंशातला जो दुसरा चंद्रगुप्त हा राजा आहे त्याचा लेखच त्याच्यावर आणि तेवढा जुना तर तुम्ही नक्कीच म्हणू शकता. त्याच्या पूर्वीचा नसला तर तेवढा काळ नक्की आपण म्हणू शकतो की तेव्हा हे तंत्रज्ञान होतं. मुळामध्ये हा विष्णू ध्वज होता कारण त्याच्यावर विष्णू जो आहे देवता त्या संबंधित असलेल्या हा स्तंभ आहे अशी नोंद त्या लेखामध्ये आपल्याला केलेली दिसते. आणि गंमत म्हणजे विष्णू पद म्हणून या ठिकाणी हा उभारतोय हे म्हणत असताना तिथे विष्णुगिरी म्हणजे त्या विष्णूच्या देवतेचा डोंगर आहे एखादा हा उल्लेख या लेखात आहे. प्रत्यक्ष कुठून उचलून आणला याविषयी तुम्ही बघितलं तर बरेच मतभेद आहेत. हे निश्चितपणे आता आपल्याला सांगता येत नाही. मथुरेतून आणला काही लोकांच्या मध्ये ओरिसातून आणला उदयगिरीतून आणला वेगवेगळी मतं आपल्याला दिसतात. तर त्याच्याविषयी आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. परंतु चंद्रगुप्ताच्या काळातला स्तंभ आहे हे निश्चित अशा पद्धतीचे स्तंभावशेष हे धारला वगैरे पण सापडलेले आहेत पण ते तुटलेले स्तंभ आणि हे या मुस्लिम शासकांनी इकडून तिकडे हलवतानाच त्या धारचे तुकडे झाले अशी पण नोंद आपल्याला सापडते. हा काही एकमेव स्तंभ नाही असे इतरही लोक बनवत होते. त्यांच्या नोंदी आणि पुरावे आपल्याला इकडे होते. त्यामुळे अशा काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी सुद्धा न व्यवस्था जवळपास 1500-1600 वर्ष स्तंभ आहे ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती असं आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे आता कृषी सिंचन याचा जर आपण विचार केला तर ग्रंथ म्हणून आपल्याकडे कृषी पराशर किंवा वृक्षायुर्वेदासारखे ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये झाडांना होणारे रोग जलव्यवस्थापन कुठल्या काळात कुठली पिकं घ्यावी त्याच्याविषयीची माहिती हे सगळं दिलेलं आहे. पण प्रत्यक्ष पुरावा पुन्हा आपल्याला सिंधू संस्कृतीपासून मिळतो. मगाशी उल्लेख केला त्याच पुन्हा ठिकाणी आपण येतो धोलावीराला त्यांनी जलव्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट उत्तम केले. आता हे तुम्हीच ठिकाण बघितलं तर इथे हा वरच्या बाजूला एक निळी पट्टी तुम्हाला दिसते खाली दिसते. खरं 2 चॅनल्स आहेत वॉटर चॅनल की ज्याच्यातून मिळणारं थोडंसं पाणी जे काय असेल बऱ्याचदा सीझनल असणार आहे ते वर्षभर वापरण्यासाठी त्यांनी उत्तम जलव्यवस्थापन तिथे केलेलं आहे. ते कसं तर त्यांनी मध्ये मोठाले टँक्स खोदून
त्या ठिकाणी हे पाणी साठून कसं नाही हे बघितलेलं आहे. या टँक्स मध्ये तुम्ही बघितलं तर वरपासून तुम्हाला बांधून ते खाली केलेलं दिसतंय आणि हा जो सगळा कोरून काढलेला खालचा भाग आहे तो बघता तुम्ही विचार करा, मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं त्यांच्याकडे लोखंड नाही, म्हणजे असलेला धातू होता तांब. त्या तांब्याचा वापर करून तांब्याच्या पहाऱ्याने खणायचा तो आणि करायचा. तर त्यातल्या त्यात हा जो दगड आहे, ह्या दगडाला ओला असताना तो बऱ्यापैकी कापड चिरण करवतीने सुद्धा कापता येईल इतका तो मऊ असतो, पण त्याच्यासाठी त्यांना तो सुकण्यापूर्वी तो बराबर कापून बाहेर काही ते काम करावं लागलं असणार आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या स्तरांमध्ये तुम्हाला रचना केलेली दिसेल की खाली छोटं स्वरूपात पाणी असताना पण तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. जास्त भरलं की मग वरच्या पॉईंटला तिथपर्यंत जिने आहे, त्याच्यानंतर वरच्या पॉईंटला, त्याच्यानंतर वरच्या पॉईंटला जसं खाली गेलं खूप खाली गेलं तर पाणी काढणार कसं. तर ते सगळे पर्याय त्यांनी ते ठेवलेले आपल्याला दिसतात. एका लेवलच्या वर इथे तुमच्या लक्षात येईल, हा एक टँक जर भरला तर ह्याच्यातून पुढे त्याच्यातून पुढे पण पाणी ते पास होत जाईल अशी रचना केलेली आहे, जेणेकरून ते सगळे टँक्स आहे एकातून दुसऱ्यातून तिसरा जॉईन आहेत केलेले आणि ते सगळे भरून आपल्याला व्यवस्थित भरपूर पाणी हे मिळेल याची व्यवस्था ही त्या हडप्पाच्या लोकांनी करून ठेवलेली होती. आता जसं हे कृषी किंवा वृक्ष यांचं पिकं यांच्याविषयी जलव्यवस्थापन यांच्याविषयीचे पुरावे, तसे पशुवैद्यकाचे पण पुरावे आहेत. आयुर्वेद तर आहेच, म्हणजे मानवी पेशंट त्यांना औषधं देणं हे झालं, पण पशूंना पण औषध ते देऊ शकत होते. त्याच्यासाठी आता हत्ती घोड्यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणात पाळले जायचे. तर आपल्याला हस्त्यायुर्वेद नावाचा एक मोठा ग्रंथ पालेपाक्या नावाच्या ऋषींनी रचलेला मिळतो. त्याच पद्धतीने अश्वायुर्वेद किंवा अश्वचिकित्सिका यासारखे ग्रंथ सुद्धा मिळतात की ज्याच्यामध्ये या प्राण्यांच्या ट्रीटमेंट विषयी खूप सविस्तर माहिती आपल्याला दिलेली दिसते. दुसरं स्थापत्य हे महत्वाचं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये अर्थातच एखादं मंदिर बांधणं, एखादी इमारत उभी करणं ह्यासाठी जे स्थापत्य लागतं ते ज्ञान हे वेगळ्या स्वरूपाचं आहे. कुठलं तर एक असतं कोरीव स्थापत्य की ज्याच्यामध्ये उपलब्ध असलेला दगड कशा पद्धतीने कोरला की स्थापत्य रचना तयार होईल तुम्हाला ठरवायचंय. आणि दुसरीकडे बांधीव म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लॉक्स एकमेकांवर रचून तुम्हाला मोठं काहीतरी स्ट्रक्चर तयार करायचं. या दोन्ही पद्धतीचं चांगलं ज्ञान या पूर्वजांकडे होतं आणि दोन्ही कोरीव आणि बांधीव पद्धतीची रचना भारतामध्ये बौद्ध, जैन, हिंदू सर्व प्रकारच्या धर्मियांसाठी आणि निधर्मी सुद्धा अनेक ठिकाणी केलेली ही आपल्याला बघायला मिळते. आणि दगडाची निवड करण्यापासून प्रत्यक्षात स्थापत्य तयार करण्यापर्यंतचे सगळे डिटेल्स हे सांगणारे ग्रंथ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. पुन्हा तुम्ही हडप्पामध्ये जर काही ठिकाणी बघितलं ग्रेट बाथ यासारखे ज्या बिल्डिंग आपल्याला मिळतात तर त्याच्यामध्ये पाणी त्या ठिकाणी भरून राहावं यासाठी जर बांधीव रचना करायची असेल तर त्या विटांमधून ते पाणी झिरपू नये याची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ब्रिक रेशो खाली दिलाय 4:2 एक अशा प्रकारे त्या विटा असायच्या. पण त्या रचताना ते काळजी घ्यायची की 2 विटांचा सांधा जो आहे तो ज्या ठिकाणी तिथे वरच्या आणि खालच्या थरातला सांधा येऊ नये, म्हणजे तो थोडा हलवून दुसरीकडे जाईल आणि त्याच्यामुळे सरळ सांध्यातून लिकेज म्हणून टळेल या प्रकारची रचना त्यांनी केली होती. तर ह्याला आपण इंग्लिश बॉन्ड म्हणतो आणि हा आपल्याकडेच हजारो वर्षापूर्वी उपलब्ध होता. पण आजचं प्रचलित नाव त्याचं इंग्लिश बॉन्ड आहे. म्हणजे खरं तर ह्याला हडप्पन बॉन्ड आता परिस्थिती कारण तो तिथे वापरलेला प्रत्यक्ष आपल्याला दिसतो. इथे तुम्हाला दिसेल या सगळ्या सगळीकडेच याच पद्धतीने इंग्लिश बॉन्ड सारख्याच रचलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर बाराबर या ठिकाणी बिहारमध्ये केव्स आहेत. आता अनेक गुहा आहेत, तशा ही गुहा आहेत. आता मी छान कार केली वगैरे बाहेर तुम्हाला दिसेलच. या गुहेचं वैशिष्ट्य काय तर ह्याचा अंतर्भाग जो आहे तो इतका गुळगुळीत केलेला आहे की त्याच्यामध्ये तुमचं प्रतिबिंब सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. इथे तुम्हाला दिसेल की तो जो मनुष्य उभा आहे त्याची प्रतिमा ही समोरच्या त्या भिंतीत दिसते. इतकी घासून गुळगुळीत केलेली आहे की त्याच्यामध्ये त्याची प्रतिमा बघायला मिळते. इतक्या पॉलिशिंगचं टेक्निक इतक्या जुन्या काळामध्ये, कारण या अशोकपूर्वकालीन गुहा आहेत असं आपण म्हणतो, तर त्या काळात ते टेक्निक उपलब्ध असणं हे खूप महत्वाचे अचिव्हमेंट आपल्याकडे झालेले दिसते. ह्या इथे आज स्वतः उपस्थित आहेत कॅन्सरपैकी, त्यांचाच फोटो त्या उभ्या आहेत आणि त्यांचं प्रतिबिंब तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर त्याच्यामुळे हे इतकं सुंदर आपल्याला पॉलिश असलेल्या गुहा या इथे बघायला मिळतात. इथपासून सुरुवात करून हळूहळू प्रगती होत होत बांधीव स्थापत्य सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतं. काही वेळेला अर्धा कोरीव अर्धा बांधीव असंही दिसतं आणि मग पूर्ण बांधीव स्थापत्य हे मिळायला लागतं. ते सुद्धा नुसतंच रेक्टँग्युलर हाऊसेस बांधले असं नाही तर त्याच्यात सुद्धा भरपूर कला कुसर करून
आणि बाहेरच्या बाजूला अनेक मूर्ती, वेगवेगळे जॉमेट्रिकल डिझाईन्स या सगळ्यांनी युक्त असलेलं मंदिर बांधणं इथपर्यंत झेप की या स्थपतींनी त्या काळात घेतलेले आपल्याला दिसते. त्या ठिकाणी तुम्हाला मोढेरा आणि खजुराहोतल्या मंदिरांचे प्लॅन दिसतील की किती वैविध्यपूर्ण बारकाईने त्या डिझाईन्सना त्यांनी एक्झिक्यूट केले हे आपल्याला बघायला मिळतं. मंदिराचे वेगवेगळे भाग कसे असतात हे दाखवणारा हा नकाशा की ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी खालची जी प्रदर्शनगा किंवा अधिष्ठानं म्हणतो तिथपासून सुरुवात करून एक एक भिंतीचा भाग, प्रत्येक भागावर काय असावं काय नसावं, कशा प्रकारे तो भाग घडवण्यात यावा, त्यातल्या व्हरायटीज कोणत्या कोणत्या होत्या, त्याच्यानंतर शिखर कसं असावं, शिखरातल्या व्हरायटीज कोणत्या होत्या आणि प्रत्येकात कॉम्बिनेशन पुन्हा करणं शक्य होतं. म्हणजे ह्या टाईपच्या अधिष्ठानाला ह्या टाईपची जंगा असेल, ह्या टाईपचं शिखर असेल, अशा प्रकारे पुन्हा मल्टिपल कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये करणं शक्य होतं. आणि नुसतं शक्य होतं म्हणजे थिअरीत लिहून ठेवल्यावर शक्य नाहीये, तर ती तशा पद्धतीने शक्य झालेली मंदिरं ही सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे भरपूर पुरावे हे आपल्याकडे आहेत. हे झालं बांधणीबद्दल. बांधणीतला महत्वाचा मुद्दा काय म्हणजे सांध्याला चिकटण्यासाठी वापरणारं कुठलंही मटेरियल म्हणजे मॉर्टरसारखं, चुन्यासारखं त्यांच्याकडे नाही. हे एका याच्यात दुसरा दगड फिट बसेल अशा प्रकारे ठेवून नुसते हे बांधलं जायचं. कुठल्याही मटेरियल शिवाय या मंदिरांची निर्मिती केली जायची. म्हणजे त्याच्यासाठी तो दगड तितकं वजन घेईल याची विचार करून पूर्ण रचना करायची. बृहदीश्वरासारखं मंदिर किती भव्य आहे आपल्याला माहिती आहे आणि माझ्यामध्ये त्याचा पाय हल्ली 6-7 फूट आहे. म्हणजे इतक्या कमी पायावर सुद्धा एवढं विशाल मंदिर 1000 वर्ष उभा आहे आणि उत्तम पद्धतीने न तो खूप पडता किंवा ढळता याच्यावरून ते किती व्यवस्थित काम करत होते हे आपल्याला लक्षात येतं. बरं, हे झालं मजबूतीबद्दल. कार्विंग्स जी त्याच्यात केलेली आहेत ती पण किती बारकाईने केलेली आहेत, किती सूक्ष्मतेने केलेली आहेत ह्याची उदाहरणं आपल्याला जागोजागी बघायला मिळतात. अर्थातच त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये दगडाचा रोल असतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी तो दगड तसा असला तरी ते कार्विंग करणारे लोकही तसे मिळणं गरजेचं होतं. तसे लोक मिळालेले दिसतात. आपल्याकडच्या होयसाळांची जी मंदिर आहेत त्याच्यामध्ये अत्यंत बारीक काम हे तुम्हाला केलेलं दिसतं की ज्याच्यामध्ये ह्या माला आहेत त्या खांबाच्या, तर त्या रत्नमालांच्या मागे तुम्ही हात घालून बघू शकता इतक्या त्या सेपरेट त्या दगडापासून ठेवलेल्या आणि कोरून काढलेले काही चिकटवलेलं नाहीये बरोबर. त्यामुळे अशा प्रकारचे पुरावे हे आपल्याला मिळतात. त्या देवतेच्या मागून तुम्ही हात घालून बघू शकता. तर ते स्वतंत्र स्तंभ तिथे छोटे छोटे दाखवले हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीची होयसळांची देवळं ही कर्नाटकात आपल्याला बघायला मिळतात. तसंच हा वरंगल मधला फोटो आहे, काकतीयांशी संबंधित स्थान आहे. याच्यात तुमच्या लक्षात येईल की हे जे गृहस्थ आहेत ते त्या डिझाईन मधून एक दोरा पास करून दाखवतात. ते इतकं डिझाईन बारीक आहे की त्याच्यातून तुम्ही दोरा होऊ शकता. इतकं कार्विंग फायनली या ठिकाणी केलेलं दिसतं. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणचे पुरावे जे आपल्याला मिळतात हे सगळं इंडियन नॉलेज सिस्टीम होत्या वेगवेगळ्या आणि आज उपलब्ध नाही तितक्या चांगल्या पद्धतीने तेव्हा उपलब्ध होत्या. उलट आपल्याकडच्या त्या परंपरा नष्ट केल्यामुळे आज हे करणारे लोक नाहीयेत. आज तुम्ही एखाद्या मजुराला सांगितलं असं घडवून आम्हाला ते त्याला ते घडवता येणार नाही. कारण काय तर ती होती ती परंपरा आपण नष्ट केली आणि ती झाली आहे नष्ट ह्याचीही अनेक आपल्याला कल्पना नसते. तर ही स्थानं बघितल्यावर हे ज्ञान मिळाल्यावर आपल्याला ती कल्पना येईल अशी आपल्याला अपेक्षा जर असेल तर त्याच्यासाठी आपल्या नॉलेज सिस्टीम्स काय होत्या हे आपण शिक्षण घेणं, आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण काय तर स्थानिक परंपरांचा हा काळजीपूर्वक विनाश करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या परंपरा नष्ट झाल्या याचाही सुद्धा अनेकांना नाही अशी वेगवेगळी परिस्थिती आहे. तर त्याच्यात हा सकारात्मक बदल होण्यासाठी आपण त्या स्वतः संस्था शिकणं हे गरजेचं आहे. आता हे सगळं ठीक आहे, प्राचीन काळी आम्ही हे करत होतो आणि ते करत होतो. आज त्याचा काय उपयोग आहे का, रेलेव्हन्स काय आहे, प्रस्तुतता काय आहे, तर तीही आहे असं आपल्याला अनेक उदाहरणातून दिसतं. मुळामध्ये आणि स्वचा शो की आपण कोण होतो, आपले पूर्वज कोण होते, प्रत्येकाला कुठेतरी घ्यायची इच्छा असते. ती सेल्फ आयडेंटिटी आणि ती रूटेड आणखी नाहीये, तुम्हाला मोठी परंपरा लाभलेली आहे. नाही तर अदरवाईज हे काय म्हणता येईल बारगारी असं जे वर्णन केलेलं आहे तशा देवतांची पूजा करणारे भटके उडे नागडे लोक अशा पद्धतीचं चित्र जे रंगवलं जात होतं तसे आपण नाही आहोत. आपल्याकडे अनेक ह्या तांत्रिक बाबी, वैज्ञानिक बाबी, ज्ञानशाखा उपलब्ध होत्या, त्याच्यात काम करणारी लोक उपलब्ध होती. हे सगळं आपल्याला आधी कळणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातून संस्कृतीचा अभिमान जर निर्माण झाला तर त्याचा अभ्यास करून आपण अजून पुढे काय करू शकतो हेही त्याच्यानंतर बघायला पाहिजे. कारण त्याच्यातून शेवटी सर्वांगीण विकास जो माणसाला करून घ्यायचा असतो तो करणं शक्य असतं.
त्याचप्रमाणे मी म्हणलं तसं भाषाशास्त्रीय विकास हाही एक आर्ट्स अँड ह्युमॅनिटीचं मोठं अंग आहे की जे पाश्चात्य सांगतात ते असं आपण शिकतो, पण आपल्याकडे ऑलरेडी आहे, हे पाश्चात्यांनी नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्याला स्वतःलाच माहिती नसतं. तिकडे लिंग्विस्टिक शिकायला गेल्यावर तो ज्यावेळेला ब्लूमफिल्ड म्हणतो की पाणिनी हा असा आहे, फर्डिनांड ससूर सांगतो की आम्ही हे असं केलेलं आहे आजकाल, त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे आपल्याकडे हे लोकांनी सांगून ठेवलेलं आहे. तर ते आपण मुळातून शिकणं हे कधी चांगलं असतं. पेटंट ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्या हळदीवरून झालेली चर्चा आपण कशा पद्धतीने जिंकलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. कडुलिंबाचं काय त्याच्यानंतर झालं हे आपण बघितलं. तर ह्या पद्धतीची पेटंट त्यांना मिळतात किंवा त्याच्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागतो हे सगळं काम होतं. त्याचं कारण असं की आपण वर्षानुवर्षामध्ये त्याचा उपयोग करत असलो तरी त्याच्यात आपल्यालाच काही विशेष वाटत नाही. हे एक आपण त्याचं करतोय हेही आपल्याला माहिती नसतं, हे दुसरं, आणि आज त्याचं काय महत्व काहीच नाही असं आपल्याला वाटतं हे तिसरं. तर ह्या सगळ्या गोष्टी झटकून आपण खरंच आपल्याकडे महत्वाचं जे आहे जाणणं आणि त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नुसताच पोकळ अभिमान म्हणजे हो आमची परंपरा मोठी होती असं म्हणून उपयोग नाही. आता आपण त्याच्या पुढे काय केलं पाहिजे हे जाणण्यासाठी हे शिकलं पाहिजे, कारण ह्याच्यातून कधीतरी अशी शक्यता आहे की काही तुटलेले विसटलेले धागे आपल्याला मिळतील आणि ज्याच्यातून अजून चांगलं तंत्रज्ञान किंवा विज्ञान हे पुढे यायला मदत होईल आणि ती खरी आपली काय म्हणता येईल योगदानाची बाजू या सगळ्या विषयाची राहील. त्यामुळे IKS हे जरी असलं तरी ते आपली वाट बघते अशी परिस्थिती आहे. आपण जाऊन ते स्वीकारणं शिकणं आणि त्याच्यातून पुढे काहीतरी करणं हे अपेक्षित आहे. ते ह्या सगळ्या स्रोतांमधून ज्ञानातून मिळवण्यासाठी आपण ते स्रोतांचा अभ्यास करावा आणि तो दोन्ही म्हणजे क्रांती जसा महत्वाचा आहे तसा हे प्रत्यक्ष असलेले जे वारसाचे पुरावे आहेत आपल्याकडे त्या पुराव्यानुसार त्या स्थळांना भेटी देऊन अभ्यास करणं संशोधन करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या माध्यमातून हा अभ्यास झाला तर इंडियन नॉलेज सिस्टीम्स आपल्याला आधी चांगल्या पद्धतीने समजतील आणि मग आपण त्याच्या पुढे जाऊन अजून काम करू शकू असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा आपला अमूर्त या स्वरूपाचा आलेख अनेकदा जरी असला तर तो वारसा महत्वाचा आहे. तो आज मी काही प्रमाणामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, पण ह्याच्यातही अनेक बाजू सुटलेल्या आहेत. अनेक भाग असे आहेत की जे एका अंशी आपल्याला अर्थातच बघणं शक्य होत नाही, पण ते ह्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही नक्की वाचाल बघाल आणि पुढे तुमच्या माहितीत त्याच्यानुसार नक्की भर पडेल आणि आपला हा वारसा चांगल्या पद्धतीने तुम्ही जाणून घ्याल असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.